कृष्ण हरी। नमस्कार. एकदा आपण स्वामींचा जयघोष करूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. आपल्या उपस्थितीकडे पाहता मी असं म्हणेन की ज्यांना खरं आवड आहे तेच फक्त आले, बाकीच्यांनी वेगळा मार्ग बदलला. तर तुम्ही आलात त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. काल आपण श्रद्धाताईंकडनं स्वामींच्या चरित्रावर एक छोटासा प्रकाश त्यांनी टाकला, त्यातले वेगवेगळे प्रसंग आपल्यासमोर मांडले. आज त्या शिष्यत्वाच्या धारणा या विषयावर आपल्यासमोर प्रवचन करणार आहेत. त्यांचं आपण आधी पहिल्यांदा स्वागत करूया. मी गोडबोले मॅडमना विनंती करतो की त्यांचं स्वागत करा. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रवचन सेवा सुरू करावी. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. परम पूज्य नामयोगी श्री दत्ता भैया महाराज की जय. नामतल्लिनी श्री पागे काका महाराज की जय. पूजनीय गणेशनाथ महाराज की जय. परम पूज्य स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति. भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्यसि शाश्वतम्. भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुन, मी सर्व प्राणीमात्रांच्या नरदेहरूपी यंत्रामध्ये मायारूपाने खेळत असून त्यांच्या हृदयामध्ये स्थिर आहे. त्या माझ्या स्थिर रूपाला तू शरण आलास की तुला शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल. तद्वत मी सुद्धा माझ्या सद्गुरूंच्या हातातली कळसूत्री बाहुली आहे. त्यामुळे त्यांना विनंती करते की त्यांनी माझ्याकडून यथोचित प्रवचन सेवा करून घ्यावी. नमो महद्भ्योस्तु नमो शिशुभ्यो नमो युवाभ्यो नम आवटुभ्यः. ये ब्राह्मणा ग्रामवधूतलिंगश्चरन्ति तेभ्यः शिवमस्तु राज्ञा. ब्रह्मज्ञानी पुरुषांमध्ये अर्थात श्रोत्यांमध्ये जे वृद्ध आहेत त्यांना माझा नमस्कार असो, जे तरुण आहेत त्यांना माझा नमस्कार असो, जे किशोरवयीन आहेत त्यांना माझा नमस्कार असो, जी लहान मुलं खेळण्यात मग्न आहेत त्यांनाही माझा नमस्कार असो. जे ब्राह्मण पृथ्वीवरती अवधूत रूपाने विचरण करत आहेत ते सर्व राजाला अनुकूल होवोत अशी मी प्रार्थना करते. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. कालच्या सारखा आपण परत एक थोडा वेळ रामनामाचा जप करू. मी म्हणते माझ्या मागे 2 मिनिटं सगळ्यांनी रामनाम स्मरण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरुनाथ महाराज की जय। नारायण विधी वसिष्ठ राम, रामदास कल्याण धाम। समस्त गुरु परंपरेला सादर प्रणाम करून आजच्या प्रवचन सेवेला सुरुवात करते। कालची जी प्रवचन सेवा झाली त्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांची संजीवन गाथा या पुस्तकातला एक अभंगावर आधारित स्वामी आणि बाबा महाराज वैद्य यांचे गुरुशिष्य संबंध कसे होते हा विषय अभ्यासायला मिळाला त्या निमित्ताने, प्रवचन सेवेच्या निमित्ताने। पण त्याचबरोबर त्या अभ्यासताना आणखीन एक गोष्ट मनात आली की स्वामी स्वरूपानंदांसारखे सिद्ध अवस्थेला पोचलेले गुरु मार्गदर्शक म्हणून समोर येतात। म्हणजे ते जरी बाबा महाराज वैद्यांचे शिष्य असले तरी पुढे ते गुरुपदी विराजमान झाले। म्हणजे शिष्याची जी प्रवास असतो जो शिष्याचा चंद्रासारखा, की द्विजेचा चंद्र, द्वितीयेचा चंद्र पुढे जाऊन पौर्णिमेचा चंद्र होतो आणि एक दिवस शिष्य गुरुची होईल, भेद समूळ मिटेल, हा अनुभव सगळ्यांना प्रचितीला येतो। त्याचप्रमाणे सामान्य लोकांच्या बाबतीत हा प्रवास घडतो की नाही? आपल्याकडे सामान्यपणे सगळ्या सत्पुरुषांनी असं ठामपणे सांगितलंय की जे जे म्हणून मनुष्य जन्माला आलेले आहेत ते सगळे मोक्षाचे अधिकारी आहेत। त्या सगळ्यांना परमार्थ साधला जाईल। त्यामध्ये वर्णाश्रम धर्म कुठलीही पद्धत आडवी येत नाही, प्रत्येकाला परमार्थ साधण्यासारखा आहे। असं असताना सुद्धा तो साधल्यासारखा का दिसत नाही? म्हणजे सर्वसामान्यपणे तो सगळ्यांनाच साधला जात नाही, हा एक प्रश्न मनामध्ये आला। आणि दुसरं असं की जे गुरु शिष्य संबंध आपण वाचतो चरित्रांमधनं सत्पुरुषांच्या, ते संबंध वेगळे आहेत। म्हणजे त्यांनी स्वतःची जी प्रगती करून घेतली, त्यांची जी जीवनयात्रा आहे ती वेगळी, आणि सामान्य लोकांचा प्रवास बघायला गेला तर तसे अनुभव दिसत नाही। याचं कारण काय? कुठेतरी आपल्या वागण्यामध्ये गल्लत होतीये, किंवा तेच साधना जर का सत्पुरुषांनी सगळ्यांना सारखी दिली आहे तरी सुद्धा ती फलद्रूप का होत नाही, किंबहुना ती पुढे परंपरा पुढे न्यायला सगळ्यांकडनंच तसं कार्य का घडत नाही, हा प्रश्न कुठेतरी मनामध्ये आला होता। आणि या चिंतनातनं असा एक विषय समोर आला की शिष्यत्वाची धारणा। शिष्यत्वाची धारणा म्हणजे शिष्यांच्या अंगी सर्वसामान्यपणे कोणते गुण असणं आवश्यक आहे। कारण शिष्य म्हणजे कोण? सर्वसामान्यपणे ज्या ज्या संप्रदायाची दीक्षा घेतली आहे, गुरूंकडनं नाम मिळालेलं आहे, असं म्हटलं की आपण आपल्याला शिष्य म्हणून घेतो की अमुक एका गुरूंचे आम्ही शिष्य आहोत। आणि असं असताना सुद्धा मग आपल्याला असं का वाटतं की ठराविक लोक ते कार्य पुढे नेऊ शकतात, आपल्या हातात काही नाही, आणि सत्पुरुष सतत आपल्याला आपल्या हातात असलेल्या गोष्टी दाखवत जातात। इथे मला माझ्या गुरूंकडनं जी गोष्ट ऐकायला मिळाली ती फार महत्वाची वाटते, की ज्या गोष्टीचा माझ्या मनावरती खूप परिणाम झाला। ती गोष्ट मी सुरुवातीला आपल्याला सांगते। बोधकथा आहे ती, की एकदा एका जंगलामध्ये आग लागलेली असते आणि सगळे प्राणी स्वतःचा जीव वाचवायला इकडे तिकडे पळत असतात। कोणी झाडामागे लपतं, जिथे आग पोचलेली नाहीये तिथे जाण्याचा प्रयत्न करतं, आणि हे करताना एकाच जागी ते सुरक्षित थांबतात आणि बघत असतात की एक चिमणी शेजारच्या तळात जाऊन चोचीतनं पाणी आणते आणि त्या आगीत वरती टाकतीये। त्यांनी दोनदा तीनदा हे पाहिलं। शेवटी त्या प्राण्यांनी न राहून चिमणीला विचारलं की अगं चिमणी, तू केवढीशी, तुझा जीव तो केवढा, तुझी चोच ती केवढी, त्यात पाणी किती मावणार, आणि तुला असं वाटतंय का की तुझ्या पाण्यात पाणी टाकण्याने ती आग विझेल? यावरती चिमणीने जे उत्तर दिलं ते उत्तर आपल्याला शिकण्यासारखे, की चिमणीने जे सांगितलं की पुढे जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग लावणाऱ्यांमध्ये किंवा आग बघणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव लिहिलं जाईल। ही फार महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे जी सेतुबंधनाच्या दृष्टीने खारुताईचा जो वाटा होता तिला कोणी सांगितलेलं नव्हतं दगड उचल, मदत कर सेतू बांधायला, पण तिने स्वतःच्या स्वयंप्रेरणेने ते कार्य केलं। कुठेतरी एक सत्कार्य होते, तिथे आपलं काहीतरी स्वयंप्रेरणेने कार्य व्हावं म्हणून ती गेली। म्हणजे इतके सगळे वानर तिथे काम करत होते, आणि कृपाप्रसाद कोणाला झाला तर छोट्याशा खारुताईला, की जिच्यावरती रामांची कृपादृष्टी पडली आणि ती त्या कृपेला पात्र झाली। म्हणजे आपल्या वाट्याला आलेली भूमिका किती छोटी आहे हे महत्वाचं नसून आपण ती भूमिका कशी पार पाडतोय हे जास्त महत्वाचं आहे।
त्यातही परत बघायला गेलं तर परमार्थ हा असं बघायला गेलं तर कितीही पुस्तकं वाचली, कितीही सद्ग्रंथांचं वाचन केलं तरी वस्तुतः असं अनुभवायला येतं की प्रत्येकाची जीवन पद्धती वेगळी आहे, प्रत्येकाचं पूर्वसंचित वेगळे, प्रारब्ध भोग वेगवेगळे आहेत. त्यामुळे एखादी परिस्थिती वाट्याला आल्यावर दुसऱ्याने ज्या पद्धतीने त्यावर समाधान काढलं तेच समाधान आपल्याला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारे कॉपी करायला वाव नाही. आणि मग असं म्हणतात की भगवंत प्रत्येक क्षणी आपल्याला एक पेपर पाठवतोय, कुठलाही प्रसंग येतो, फक्त तो ओळखता आला पाहिजे की ही परीक्षा आहे आणि आपल्याला उत्तमच मार्कांनी पास व्हायचं आहे. इथे आपल्या सद्गुरूंची भूमिका फार महत्वाची आहे. कारण आपण जेव्हा गुरुमंत्र घेतो तेव्हा नेमकं काय घडतं, एकतर दोन दृष्टींनी हा विचार आहे. मुळात जेव्हा जीव गर्भात असतो तेव्हा तो अत्यंत यातना सहन करत असतो आणि तो अगदी करुणेने भगवंताला प्रार्थना करतो, तू या यातनांमधनं मला सोडव, मी तुझं स्मरण करेल. भगवंताकडे एकच नाहीये. म्हणजे जसा आंबा आंब्याची गोडी चाकू शकत नाही तसं भगवंताला त्याच्या नामाचा गोडवा कळू शकत नाही. म्हणून फक्त नामच त्याला आपण देऊ शकतो. आणि मग तो जीव म्हणतो की मी तुझं नेहमी स्मरण करेल, तुम्हाला या यातनांमधनं काढ. पण वस्तुतः असं घडतं की जेव्हा आपण जन्माला येतो, कुठलाही जीव जन्माला येतो, तेव्हा गर्भात असेपर्यंत तर स्मरण राहतं. पण जसं या भौतिक जीवनाशी संबंध यायला लागतो तसं आपण परमेश्वराला दिलेल्या वचनाचं विस्मरण होतं. इथे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण रममाण होतो आणि आपण पूर्ण विसरून जातो की आपण इथे कशासाठी आलेलो आहोत. परमार्थात मुळात खूप काही करण्यासारखं नाही. तर असं म्हणतात की ज्याला ध्येय कळलं त्याचं निम्म काम झालं. कारण आपल्याला मिळवायचंय काय हेच आपल्याला कळलं पाहिजे. आणि अशा वेळेस सद्गुरूंची भूमिका काय येते की सद्गुरूंची जेव्हा आपल्याला भेट होते प्रारब्धाने, पूर्वसंचिताने, तेव्हा सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात, भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगतात, त्याच्या साधनेचं महात्म्य सांगतात. एका दृष्टीने आपण जे विस्मरण घडलेलं होतं आपल्याला की भगवंताचं आपण स्मरण करू हे वचन जे भगवंताला दिलेलं होतं की जे आपण विसरलो होतो त्याच वचनाचं स्मरण पुन्हा सद्गुरू देतात. म्हणजे त्या अर्थाने आपल्याला पुन्हा जन्म होतो. एखादा जेव्हा खेडूत मुलगा शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्याला आई मावशीकडे राहायला पाठवते शहरामध्ये, सुरुवातीला तो इतबारे अभ्यास करतो, व्यवस्थित अभ्यास करतो. हळूहळू जसं आईवडिलांना लक्षात येतं की हा चांगला शिकतोय पण याला अंतर खूप लांब पडतंय, म्हणजे क्लासला यायला जायला, कॉलेजला जायला यायला, अशा वेळेस आईवडील स्वतःहून खटपट करतात की जेणेकरून याच्या हातात एक गाडी देऊ आणि याला सोयीचं होईल जाणं येणं. पण जेव्हा ती गाडी हातामध्ये येते तेव्हा त्या मुलाला विस्मरण होतं की आपल्याला कशासाठी ही सोय दिलेली आहे. तो कुठेतरी सिनेमाला जा, मित्रांबरोबर फिरायला जा, हे मावशी बघते आणि एक दिवस ती खडसावून विचारते की इथे आईने कशासाठी पाठवले. मावशीची ही जी भूमिका आहे की तू इथे कशासाठी आलेला आहे, तीच भूमिका सद्गुरूंची आपल्या जीवनामध्ये आहे की आपण इथे कशासाठी आलेलो आहोत हे सांगायला ते आपल्याला जागं करतात. मग आपल्याला जी जाग आली ती आपल्याला एका दृष्टीने साधनेच्या दृष्टीने जाग आलीच आहे. पण याही पुढचं जे उत्तरदायित्व येतं की आपल्या गुरूंना कुठेही उणेपण येणार नाही किंवा त्यांच्या महात्म्याला कुठेही धक्का पोहोचणार नाही, अशी ती साधना सांभाळणं, असं आचरण सांभाळणं आणि व्यवहार सांभाळणं. कारण तो पुन्हा सर्वांगीण विषय येतो. परमार्थ आपल्यासाठी असा वाटतो की 1 तासाचं जपजाप्य झालं, स्तोत्र पठण झालं की आजच्या दिवसाचा परमार्थ झाला. सत्पुरुषांच्या दृष्टीने 24 तास परमार्थ हा प्राधान्य आहे. त्यांच्या दृष्टीने असा कुठलाच क्षण नाहीये की भगवंत त्यांच्याकडे बघत नाही किंवा गुरूंची नजर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यवहार, प्रत्येक गोष्ट ही भगवंताला स्मरण करून केली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यवहारात आपल्या गुरूंचं अनुसंधान ठेवणं आणि त्याला साजेचा व्यवहार पाळणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. मग त्यामध्ये अनेक छोट्या गोष्टी येतात की ज्याचं चिंतन करावं असं वाटतंय. आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, ज्ञानी आहात, पण तरी सुद्धा हा विचार मांडण्याचा प्रयत्न करते की सामान्य भूमिकेतनं आपण आपली गुरु परंपरा कशी सांभाळू शकतो. एकतर मुळात आपल्याला जी गुरु परंपरा मिळते ती आपली खूप मोठी ओळख आहे. म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये आपली जी ओळख माहिती आहे ती कोणाची मुलगी, कोणाची बायको, कोणाची सून अशी माहिती आहे. पण त्याही पुढे जाऊन जी ओळख गुरूंना अपेक्षित असते की आपण अमुक गुरूंची शिष्या म्हणून ओळख असावी, हे त्यांना अभिप्रेत आहे. म्हणजे हनुमंताची जेव्हा अशोकवनामध्ये सीतामाईशी भेट झाली
आणि पहिल्या भेटीमध्ये जेव्हा मारुतीला परिचय द्यायचा होता तेव्हा तोपर्यंत खरं तर हनुमंतांनी अनेक पराक्रम गाजवलेले होते, अनेक संकटांना मात देत तो अशोकवनापर्यंत पोहोचलेला होता. तरी सुद्धा ते काहीही तो बायोडेटा न देता त्यांनी एका शब्दात त्याचा परिचय रामदूत हा सांगितला की मी रामदूत आहे, आणि दुसरा परिचय मी पवनकुमार आहे. पहिला परिचय जो सांगितला की मी रामदूत आहे आणि दुसरा पवनकुमार आहे. म्हणजे पहिली जी प्राधान्यता आहे हीच कुठेतरी सत्पुरुषांना अपेक्षित आहे की आपल्या गुरु परंपरेची ओळख आपल्याला असावी. मग ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो की ज्या ज्या संप्रदायाशी आपण जोडले गेलेलो आहोत, सुदैवाने इतके संप्रदायांनी आपला भारत देश समृद्ध आहे, इतक्या प्रकारच्या साधना आहेत, सगळ्यांचं पोचण्याचं ठिकाण एकच आहे, फक्त पद्धती वेगवेगळ्या आहेत. मग अशा याच्यामध्ये आपल्याला जो अनुकूल मार्ग आहे, कुठल्या गुरूंच्या कृपा कक्षेत येऊन आपल्याला साधना मार्ग मिळाला आहे, गुरूंचा चरण दर्शन होण्याचा मार्ग गवसलेला आहे, असं असताना आपण आपले गुरु परंपरा जाणून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं वाटतं. कारण ती गुरु परंपरा इतकी महत्त्वाची आहे की ते नाम पहिल्यांदा कुठून आलं आणि तिथपासनं ते कसं कसं पोचलं आपल्यापर्यंत हे जाणून घेणं आवश्यक आहे. इथे सुद्धा स्वामींच्या मंदिराबाहेर पायऱ्यांच्या वरती तेच दिले की स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे. त्यांनी हीच ओळख सांगितली की माझा नाथ संप्रदाय. पहिली ओळख ही आहे की गुरूंचा संप्रदाय काय, ही ओळख आपल्याला जपता आली पाहिजे की आपली गुरु परंपरा ही आपली ओळख आहे पहिली अध्यात्माच्या दृष्टीने. कारण ते नाम, ती जी साधना सांभाळली गेलेली आहे तर ती त्याचा ज्ञान आपल्याला होण्यासाठी कुठेतरी सांप्रत काळातल्या सत्पुरुषांचं सानिध्य घडणं आवश्यक आहे. आधी साधना जी आपल्याला मिळाली आहे मुळात त्या साधनेच्या योगाने त्याचं जर का अनुसंधान टिकवता आलं तर बाह्य उपाधीमध्ये न अडकता अंतरातनच मार्ग गवसत जातो, अंतरातनं प्रेरणा मिळत जाते, तसतसे मार्ग पुढे दिसत जातात, व्यक्ती भेटत जातात आणि आपल्याला पुढं काय करायचंय हे काही माहिती नसताना मार्ग दिसत दिसत जातो. ह्या सगळ्या गुरुकृपेच्या गोष्टी आहेत. त्यामुळेच जे समर्थ म्हणतात की अंतर्निष्ठेची या गुणा अंतर्निष्ठे जाणती. परमार्थामध्ये बाह्यांगाची अशी कुठलीच खूण नाहीये की एखादा मनुष्य परमार्थी आहे असं सांगता येईल. तो केवळ अंतरीचा मार्ग आहे. आंतरिक खूण जी आहे ती जेव्हा पटली जाते अंतरंगानेच ती खूण पटते. आणि म्हणून त्या सत्पुरुषांच्या दर्शनाचं इतकं महत्व आहे की साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली. प्रत्यक्ष संभाषण जरी झालं नाही एखाद्या सत्पुरुषांशी तरी सुद्धा आपण कुठल्या भावनेने कुठल्या सत्पुरुषांना नमस्कार केलेला आहे, काय आपली मनोकामना आहे, आपली काय भूमिका आहे, वैचारिक भूमिका, ती ओळखून ते आपल्याला मार्गदर्शन करतात. त्या त्या पद्धतीने आपल्याला विशेष उपासना सांगितली जाते. ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काही गुरुपरंपरा जरी एकच असली तरी सुद्धा बऱ्याचदा बघायला मिळतं की एखाद्या शिष्याला गुरु वेगळी साधना देतात, वेगळं नाम देतात, एखाद्याला वेगळ्या आणखीन काहीतरी उपासना करायला सांगतात. याचं कारण त्याच्या प्रारब्धामध्ये जो जो भाग आहे तो शेष असेल तो निघून जायला आणि ज्या नामातनं त्या व्यक्तीची पारमार्थिक प्रगती होणार आहे ते सिद्ध नाम सत्पुरुष त्याच्यापर्यंत पोचवत असतात. त्यामुळे हे सिद्ध झालेलं नाम आपल्यापर्यंत कसं पोचवलेलं आहे हे जाणून घ्यायला आपल्या गुरुपरंपरेविषयी माहिती असणं आवश्यक आहे. मग त्याला पूरक गोष्ट जी येते ती म्हणजे वाचन, सद्ग्रंथांचं वाचन. म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात की साधन आणि वाचन जर का बरोबर चाललं तर साधक कधी मागे पडायचा नाही. म्हणजे फक्त साधनच आपण करत राहिलो, खूप साधना केली, खूप जपजाप्य केलं तर कदाचित त्याचाच खूप अभिमान येईल की अमुक कोटीचा आपला जप झाला, अमुक अमुक अनुष्ठान झाले आणि सतत ते आपल्या स्मरणामध्ये राहील. वाचन आपल्याला असं मदत करतं की जे आपण करतोय ते कुठेतरी आपल्याला पचनी पडेल, आपली वैचारिक भूमिका पक्की होईल. विचारांमध्ये जर का विकल्प यायला लागले तर ती विकल्प नष्ट होऊन आपल्याला शुद्ध काय आहे विचार तो आपल्यापर्यंत पोहोचेल. या उलट जर का आपण फक्त विचारच करत म्हणजे वाचनच करत बसलो तर आपली अशी अवस्था होईल की आपण खूप गोष्टी सांगत जाऊ पण अनुभव त्या मानाने काही येणार नाही आणि मग अनुभवाशिवाय बोललेलं ज्ञान हृदयापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे साधन आणि वाचन या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की साधकाने दिवस कसा घालवायचा तर आपला नामामध्ये किंवा साधनेमध्ये जास्त दिवस जावा.
त्यापेक्षा कमी वेळ आपला वाचनात जावा, त्यापेक्षा कमी वेळ चिंतनात जावा आणि वायफळ बोलणं तर मुळातच नको असा दिवस जायला पाहिजे. पण आपला नेमका उलटा क्रम घडत जातो. वायफळ बोलणं खूप होतं, मनन काहीच होत नाही, वाचन मुळात नसतं आणि साधनेला वेळ मिळाला तर किंवा जसा मिळेल तसा असा आपण लवचिकता, कारण परमार्थ लवचिक आहे, ही लवचिकता आपण कुठेतरी आपल्याच मनाने करून घेतली आहे. स्वामींची भूमिका इथे फार महत्वाची वाटते की स्वामींनी जे निर्बंध घालून घेतलेले होते की ज्या दिवशी ज्ञानेश्वरी लेखन होणार नाही त्या दिवशी ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय वाचायचा, कुठेतरी मनावर निर्बंध घालणं फार आवश्यक आहे. त्यासाठी मनाला तयार करणं आणि म्हणूनच मग या मनाला तयार करण्यासाठी सगळा परमार्थाचा खटाटोप आहे. आणि हे मन म्हणजे सगळा हा खटाटोप जो आहे शेवटी की अंतःकाळ साधण्यासाठीचा खटाटोप आहे. म्हणजे हे सगळे सत्पुरुष एका क्षणासाठी मार्गदर्शन करतात. एकच क्षण महत्वाचा आयुष्यामध्ये की अंतःकाळी काय विचार येतोय, अंतःकाळ कुठल्या विचारांमध्ये जातोय आणि मग अशा वेळेस आपल्याला त्याचं स्मरण व्हावं इतकी तरी साधना आपल्या आतपर्यंत पोचायला पाहिजे. आणि ती पोचण्यासाठी सत्पुरुषांची कृपा तर असतेच, पण ते जसे म्हणतात की माझी कृपा सगळ्यांवर सारखीच आहे, पण आता तुम्ही तुमच्यावर कृपा करून घ्या. मग तुमच्यावर कृपा करून घेणं यामध्ये आपले हे सगळे घटक येतात की जेणेकरून आपली वैचारिक बैठक पक्की होईल. मग यासाठी आपण कुठेतरी त्यांनी दिलेली साधना ही प्राधान्याने ठेवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने वाचन म्हणजे गुरुपरंपराचं ज्ञान होण्यासाठी अनेक ग्रंथ संपदा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि मग ही जी वैचारिक संपदा उपलब्ध आहे त्याचं कुठेतरी वाचन, श्रवण आणि मनन करणं आवश्यक आहे. वाचन करण्यापेक्षाही तो अभ्यास, स्वाध्याय करणं, कारण बऱ्याचदा वाचन हे व्यसन होऊन जातं आणि मग ते व्यसन होण्यापेक्षा त्याचं चिंतन आणि मननासाठी लाभ व्हावा म्हणून कुठेतरी आपल्या वैयक्तिक अभ्यासासाठी या वाचनाचा लाभ व्हावा आणि गुरुपरंपरेविषयी ज्ञान व्हावं म्हणून त्याला अनुकूल आपण सद्ग्रंथांचं वाचन, आपल्या परंपरेतलं पण आणि इतर मूळ ग्रंथ जे आहेत मार्गदर्शक त्या मूळ ग्रंथांचं वाचन करणं अपेक्षित आहे. कारण ते काळातीत ग्रंथ आहेत. आज कित्येक वर्ष झाली पिढ्यानपिढ्या दासबोध, भागवत, भगवद्गीता या ग्रंथांवरती निरूपण करतायत. म्हणजे ते जर का अगदीच सीमित असतं तर ते एखाद्या काळापुरती राहून ती निरूपण बंद झाली असती. पण आज एकाच वेळेला अनेक ठिकाणी भागवत चाललेलं असेल, भगवद्गीतेचे पाठ चाललेले असतील, निरूपण चालले असेल तर प्रत्येकाचा बोलण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, निरूपण करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे ते फार महत्वाचे ग्रंथ आहेत. आणि जसं समर्थांचा आत्मा राम दासबोध त्यांनी सांगितलंय की मी गेलो असं म्हणा तर देहाने गेलो नाही, मी दासबोधाच्या रूपाने आहे, हे समर्थांनी सांगितलं. तसंच एक कृष्णाचे भक्त होते शांताश्रम स्वामी नावाचे. ते कृष्ण भक्त होते, भागवत वाचायचे, कृष्णाची उपासना करायचे. एकदा काहीतरी पूजा करताना, भागवत वाचत असताना कोणीतरी व्यक्ती आली किंवा त्यांना तत्काळ उठण्याची काहीतरी वेळ आली म्हणून आपण काय वाचलेलं आहे तर ती खूण राहावी म्हणून त्यांनी जवळ असलेली वस्तू काहीतरी घेऊन जोरात त्या ग्रंथावरती ठेवली. आणि रात्री त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. त्यांना तो गोपाळ कृष्ण दिसला जो त्यांच्या मंदिरामध्ये नित्यपूजेतला होता आणि त्या कृष्णाच्या डोक्याला पट्टी लावलेली होती, त्याच्या कपाळाला खोच पडलेली होती. आणि मग स्वामींनी विचारलं की अरे कृष्णा तुला असं काय झालं? तर मग कृष्ण म्हणाला की काय सांगू, एक भागवत भक्त आहे, माझा प्रिय शिष्य आहे, भागवत वाचतो रोज, पण मला आज वाचन करत असताना जोरात माझ्या याच्यावरती जड वस्तू ठेवली तर मला जखम झाली. त्या क्षणी स्वामींना ज्ञान झालं की हे आपल्याकडनं घडलेलं कृत्य आहे. त्यांनी स्वामींची कृष्णाची क्षमा मागितली. तेव्हा कृष्णाने सांगितलं की भागवत हे माझं वाङ्मयीन स्वरूप आहे, भागवतामध्ये मी वाङ्मयीन मूर्तीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे आपल्याकडे सद्ग्रंथांना, मूळ ग्रंथांना खूप महत्व आहे की ज्यातनं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते, कुठेही दिशाभूल होत नाही. त्यामुळे एकावरती एक भाष्य वाचण्यापेक्षा मूळ ग्रंथांचा अभ्यास करणं कधीही आपल्याला हिताचा असतो. हे वाचन ज्या पद्धतीने आपल्याला गुरुपरंपरेविषयीचं प्रेम वाढवेल, मुळात या सगळ्याचा उद्देश हा असतो, ज्ञान वाढवण्यापेक्षाही प्रेम वाढणं जास्त महत्वाचं असतं. कारण हे प्रेम स्वाभाविक असतं. कुठेतरी हे प्रेम वाढण्यासाठी ते ज्या पद्धतीने इतर सत्शिष्यांनी गुरूंची सेवा केली, कुठल्या कुठल्या पद्धतीने त्यांनी साधना सांभाळली, हे वाचल्यावरती आपल्याला प्रेरणा मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला खूप कठीण वाटतं
की अशा अशा परिस्थितीमध्ये मी कशी काय करू शकते, किंवा इतक्या अवघड परिस्थितीत आपल्यातनं कसं शक्य आहे, किंवा आपल्यावरती कृपा आहे आपण म्हणतो, मग आपल्या वाट्याला अशी का परिस्थिती देवाने दिली, हा विचार बऱ्याचदा मनात येतो. तर त्याची उत्तर ह्या सद्ग्रंथ वाचनातनं मिळतं. माझे गुरु जे आहेत परमपूजनीय दत्ता काका, त्यांच्याकडे एकदा अशीच एक व्यक्ती आली आणि त्यांनी असंच साधनेच्या आड येणारे इतक्या प्रापंचिक स्थितींचं वर्णन केलं. अमुक अमुक घडतंय, तमुक विपरीत परिस्थिती आहे, माझ्याच वाट्याला का. दत्ता काकांनी स्मितहास्य केलं आणि त्यांनी सांगितलं की हुशार विद्यार्थ्याला अवघड गणित टाकण्यातच मजा असते. सोपी गणित तो कोणीही सोडवेल, अवघड गणित जो सोडवू शकतो तो खरा हुशार. असा जर वाटत असेल तुम्हाला की आपल्या वाट्याला अवघड गणित आलेलं आहे, तर सगळ्यात प्रथम आपली पाठ थोपटा की मी हुशार विद्यार्थी आहे, म्हणजे मनाचं समाधान करून घेण्यासाठी. कारण आपल्याला रडायची कुठेतरी सवय लागलेली असते गुरूंपाशी. गुरूंना अगदी अभिप्रेत असतं की कधीतरी हसतमुखाने सांगावं की ह्या गोष्टींनी मी समाधानी आहे, कृतकृत्य झालो. आणि एकदा महाराजांनी असंच बाबासाहेब बेलसर यांना विचारलं होतं सहजपणे की कसं चाललंय, सगळं कसं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे. महाराज म्हणाले ठीक आहे नाही, उत्तम आहे असं म्हणा, यापेक्षा उत्तम असूच शकत नाही. म्हणजे हा दृष्टिकोन सत्पुरुषांना शिकवायचा असतो की ज्या पद्धतीसाठी आपण सांगतो ते कारण त्यांना गृहीतच नाहीत आणि ते ऐकून घेत नाही असा विषय नाहीये. त्यांनी जी परिस्थिती भोगली ती आपल्यापेक्षा कितीतरी खडतर परिस्थिती आहे, कितीतरी विपरीत परिस्थिती आहे. की अनेकदा दुष्काळ निघालेत, प्लेग सारखे रोग त्या काळात आलेत, अपमृत्यू बघावे लागलेले आहेत कुटुंबातल्या लोकांचे, समाज परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थिती होती, लोकांनी त्यांना त्रास दिलेले, अनेक निंदक त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. अशा सगळ्या स्थितीमध्ये आपल्याला जर का वाटतंय की आपल्याला फार अवघड परिस्थिती आली आहे, तर ती चरित्र आपल्याला फार मदत करतात. आणि मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीच आलेलं नाही, त्यांनी जे भोगलंय आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी साधन जर सांभाळले तर आपल्याला सांभाळणं हे क्रमप्राप्त आहे. जर का इतक्या विश्वासाने आपले गुरु आपल्याला साधना देत आहेत, त्यांचं नाम आपल्याला देत आहेत, म्हणजे शक्ती घालून नाम देत आहेत, तर ते आपल्याला सांभाळता आलं पाहिजे कुठल्याही तक्रारीशिवाय. आणि मग ह्यासाठी हे वाचन आपल्याला मदत करतं. पुढे जो एक मोठा महत्त्वाचा मुद्दा येतो गुरुपरंपरा सांभाळण्यामध्ये, तो सामान्यपणे आहे, हे कुठल्याही संप्रदायासाठी नाही, सामान्यपणे कोणताही गुरु संप्रदाय किंवा कुठल्याही व्यक्तीची ओळख जेव्हा होते परमार्थामध्ये तरी, तेव्हा प्रथम वेशभूषेने ओळख होते त्या व्यक्तीची. ती वेशभूषा कशी आहे, ती वेशभूषा फार महत्वाची आहे की कुठल्या वेशभूषेमध्ये ती व्यक्ती येते. म्हणजे आपल्याला सामान्यपणे माहिती आहे की आपल्याला कुठे जाताना काय कपडे घालायचे, हे आपल्याला लहानपणापासून सामान्य व्यवहारात माहिती आहे. की जर का आपल्याला लग्न समारंभाला जायचंय तर आपण भरजरी कपडे घालून जातो, अगदी ठेवणीतले कपडे काढतो जे विशिष्ट दिवशी घातले जातात. जर का संमेलनाला जायचं आहे, मित्रमैत्रिणींना भेटायला जायचं आहे, तेव्हा वेगळे कपडे असतात. पण हेच जर का आपल्याला मंदिरांमध्ये जायचंय, कुठे सत्संगाला जायचं असेल, तर अशा ठिकाणी आपली वेशभूषा विशेष करून सांभाळणं हे आपलं उत्तरदायित्व आहे जेव्हा आपण गुरुपरंपरेमध्ये किंवा कुठल्या गुरुकुंचे अंकित असतो. कारण ते वेशभूषा ही ओळख असते. बऱ्याचदा दुर्दैवाने आजकाल वेळ आली आहे की आपल्या भारतासारख्या ठिकाणी मंदिरांच्या बाहेर फलक लावायची वेळ आली आहे की कुठल्या कपड्यांमध्ये परवानगी आहे, कुठले कपडे असतील तर मंदिरांमध्ये परवानगी नाही. काही पिढ्यांपूर्वी ही वेळ आलेली नव्हती कारण ते आपसूक जपलेली होती, पण आता आपण विसरलेलो आहोत. थोडंसं विषयांतर होईल, पण म्हणजे ज्या निरीक्षणात आलेल्या गोष्टी आहेत ते सांगते की गुरुकृपेने काही वर्ष जेव्हा आम्हाला मॉरिशसमध्ये राहायला मिळालं तेव्हा एक गोष्ट फार प्रामुख्याने निदर्शनास आली की तिथे जी मॉरिशन लोक आहेत, मॉरिशन लोक म्हणजे काय, खरं तर ते मूळचे भारतीय लोक, म्हणजे त्यांच्या 4 पिढ्यांपूर्वीचे पूर्वज त्यांचे मॉरिशसमध्ये नेले फ्रेंच लोकांनी आणि आता त्यांची 4थी-5वी पिढी तिथे आहे. पण अजूनही त्यांनी आपली संस्कृती सांभाळली आहे. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा त्या लोकांना यांनी नेलं तेव्हा त्यांनी सोबत काय नेलं असावं, तर फक्त काही कपडे आणि रामचरितमानस. काय मोठी भूमिका आहे. आपल्याला जर का असं घरदार सोडायची वेळ आली, महत्वाच्या गोष्टी उचला सांगायची वेळ आली, तर आज आपल्या लेखी आपले कागदपत्र, पासपोर्ट, पैसे, ह्या सगळ्या गोष्टी असतील, त्या लोकांनी रामचरित मानसच्या प्रती उचलल्या
आणि त्याचा परिणाम आज असा झाला की मॉरिशस ही हिंदू संस्कृती राष्ट्र आहे. सगळ्यात जास्त हिंदू संस्कृती मॉरिशसमध्ये आहे. इतकंच नाही तर वेशभूषेवरनं हा विषय निघाला. तिथे जे बघायला मिळालं की एरवी मॉरिशन माणसं कम्फर्टेबल कपड्यांमध्ये असतात, त्यांना जे कम्फर्ट आरामात घालायला कपडे आहेत ते वापरतात. पण विशेष करून जिथे मंदिरं आहेत तिथे मात्र कुठल्याही स्त्रिया अजिबात तोकड्या कपड्यांमध्ये येत नाही. सगळ्या स्त्रिया कंपल्सरी साडी नेसून, इतकंच नाही मध्ये भांग सिंदूर वगैरे घालून येतात. आणि त्यात पुन्हा त्यांच्याकडे टोपली असते, फळं फुलं उदबत्ती इतक्या पूर्ण परिपूर्णतेने येतात. खूप कौतुक वाटलं हे बघून की ही पद्धत आपल्याकडे पण नाहीये की इतक्या तयारीने जाणं कुठल्या मंदिरांमध्ये. आपण कशासाठी चाललेलो आहोत, तिथे काय करायचं आहे. परवा गणपतीपुळ्याला जेव्हा दर्शनाला जायला मिळालं तेव्हा अगदी खरंच याच्या विरुद्ध चित्र दिसलं की पर्यटनाच्या दृष्टीने लोक तिथे यायला लागले. आपण कुणासमोर उभे आहोत, बुद्धीची देवता आहे. तिथे सुद्धा म्हणजे जे कॉलेजमधले तरुण मुलं मुली होते टोपी घालून आलेले. सामान्यपणे एक प्रोटोकॉल असतो की टोपी काढून ठेवावी काही काही ठिकाणी तरी. तसेच तिथे, कारण हे कुठे ऐकिवातच आलेल्या गोष्टी नाहीत, बघायला मिळत नाही. आता जो प्रसार होतोय की जे आरामात आहे मनपूर्तम समाचार आहेत कुठेतरी हे. आणि आपण पुन्हा आपल्या मनाची भूमिका बऱ्याचदा असंही चित्र बघायला मिळतं की अनेक लोक खूप परमार्थ करणारे असतात, खूप साधना अनुष्ठान करणारे असतात, पण ते आणखीन म्हणजे त्यांना कोणी काही सांगितलं तर ते मनाचं असं समाधान करतात की आपल्या मनात काही नाही ना, आपल्या मनात भाव आहे ना, मग काय नाही, मग जसं चालेल तसं. पण ह्या गोष्टी सांभाळणं फार आवश्यक आहे. कारण भाव फक्त देवापर्यंत पोहोचतो, इतरांपर्यंत पोहोचत नाही. इतरांपर्यंत फक्त बाकीच्या गोष्टी पोहोचतात किंवा बाह्यांगाच्या गोष्टी पोहोचतात. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा कुठेतरी गुरु परंपरेशी निगडीत आहे की ती सांभाळणं. आपण जर कोणाच्या अंकित आहोत, कारण त्या दृष्टीने आपल्या कुळाचा सुद्धा परिचय होतो. परंपरा पूर्वीचे लोक का बघायचे, म्हणजे लग्न ठरवताना पूर्वी साधारणपणे घरांची चौकशी केली जायची आणि त्यातही अशी पद्धत होती की पुढची जी पिढी जन्माला येते ती मातुल घराण्यावरती जाते, मामाच्या घरावरती जाते. त्यामुळे तिथे काय संस्कार आहेत, काय कुळाचा परिचय आहे, काय त्यांचा इतिहास आहे हे प्रामुख्याने पाहिलं जायचं. कारण ती परंपरा महत्वाची आहे की कुठली परंपरा पिढी पुढे नेणार आहे. त्या दृष्टीने आपण जी वेशभूषा परिधान करतो ते आपल्या कुळाचा तर गौरव असतोच, पण त्या दृष्टीने गुरु परंपरेचाही गौरव असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी ऐकायला मिळाले की वन शुड नॉट बी फॅशनेबल, वन शुड बी प्रेझेंटेबल. म्हणजे चांगलं राहणं म्हणजे फॅशन करणं नाही, तर कुणालाही बघून प्रसन्नता वाटेल. एक तर आपल्या स्वतःला प्रसन्नता वाटेल आणि आपल्याला बघून इतरांनाही प्रसन्नता वाटेल. बऱ्याचदा आपण अशी अनेक व्यक्तिमत्व बघतो की त्यांचा काही परिचय आपल्याला नसतो, पण त्या व्यक्तीकडे बघितलं तरी सुद्धा प्रसन्न वाटतं. कारण काहीतरी त्या व्यक्तीशी निगडीत असतं. तेजोवलय जे असतं त्या व्यक्तीच्या आसपासच्या चैतन्य लहरी असतात, त्याची जी स्पंदनं असतात त्याचाही परिणाम असू शकतो, साधनेचा परिणाम असू शकतो. पण त्या व्यक्ती आपल्याला प्रभावित करतात. आणि मग ही गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या सांभाळणं फार आवश्यक असतं. ह्यानुसार कारण कलावती यांच्या चरित्रामध्ये सुद्धा एक गोष्ट वाचायला मिळते की त्यांचे जे गुरु होते सिद्धारूढ स्वामी, कलावती आई सुद्धा फार कमी वयामध्ये गुरूंच्या कृपा कक्षेमध्ये आल्या. आणि चित्रशाळा म्हणून जो भाग आहे त्या चित्रशाळेसमोर एकदा एका कुत्र्याने घाण केलेली होती. दिवसभर सगळे शिष्य तिथे जाऊन येऊन होते, पण कोणीही ती घाण उचलण्याचं धाडस केलं नाही. काही जणांनी विचार केला की जेव्हा महाराज समोर न येतील तेव्हा आपण उचलू, म्हणजे महाराजांना हे लक्षात येईल की मी ते काम केलेलं आहे. ह्या भूमिकेवरती त्यांनी निर्णय घेतला. ज्या क्षणी कलावती यांच्या आश्रमामध्ये आल्या त्या आणि त्यांनी बघितलं की आता थोड्या वेळात गुरु येतील, इथे स्वामी येतील आणि इथे ही घाण आहे समोर, तेव्हा क्षणाचाही विचार न करता त्यांनी ती घाण साफ केली. इतकंच नाही, तिच्यावर सारवलं आणि सुंदर रांगोळी काढली. सगळ्यांना असं वाटलं, कलावती आईंविषयी हेवा वाटत होता सगळ्यांना की गुरूंना म्हणजे गुरूंची कृपा ह्यांच्यावरती का जास्ती, आमच्यावर का नाही, आम्ही पण साधना करतो. पण हा प्रसंग घडल्यानंतर एक तर मुळात त्या स्वतःहून म्हटल्याच नाही की मी ती घाण साफ केली, पण काही वेळाने स्वामी स्वतःहूनच म्हटले की आज चित्रशाळेसमोर घाण होती ती कोणी साफ केली.
कलावती आई स्वतः म्हटलंच नाही. आणि मग स्वामींनी पण सांगितलं, 1-2 जणांच्या मनात हा विचार आला होता की स्वामी बघतील तेव्हा आपण हे साफ करू. मग नंतर धाडस करून 3ऱ्याच व्यक्तीने सांगितलं की यांच्याकडनं हे काम झालं. म्हणजे कृपा व्हायला छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत होतात की ते बघतील तेव्हा मी करणं अपेक्षित नाहीये. तर ज्या क्षणी मला कळतंय की इथे काहीतरी गडबड आहे किंवा ही गोष्ट पटकन करणं गरजेचं आहे, त्या क्षणी आपण स्वयंप्रेरणेनं ती गोष्ट करणं हे फार महत्वाचं आहे. आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधून ती कृपा होऊन जाते. आपल्याला असं वाटतं की ते बघतात की नाही. म्हणजे ज्या शिष्यांच्या मनात विचार आला होता की स्वामी बघतील तेव्हा आपण करू, म्हणजे स्वामींच्या मनात येईल ना की मी ती गोष्ट केली आहे. पण स्वामींनी तर तसंच बघितलेलं होतं. ज्यांची कृपादृष्टी सगळीकडे पसरलेली आहे त्यांना काय अशक्य आहे. म्हणजे गुरूंच्या शक्तीचा परिचय जो सांगतात की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, इतकी शक्ती गुरूंपाशी असते. हे त्यांनी जर ठरवलं ना तर काडीकडने कार्य करून घेऊ शकतील. आज आपण बघतोय की 2 दिवस झाले संस्थांचा व्यवस्थापन बघतोय, इथे अनेक सेवेकरी काम करतायत. कालपासनं अनेक बसेस आल्या, शाळा आल्यात मुलांना घेऊन, माणसं येत आहेत, प्रसाद घेऊन जात आहेत, आपली सेवा सादर करतायत. पण व्यवस्था सुरू आहे. अशा व्यवस्थेमध्ये कोणाला कळत नाही की माणसं कुठून येत आहेत, काम कसं होतंय, होऊन जातंय. ही सगळी सूत्र कुठेतरी सूत्रधार तिथे बसलेले आहेत, त्यामुळे ही सूत्र फिरतात. त्यामुळे ज्या क्षणी असं वाटेल की आपण नसू तर काय होऊ, तेव्हा हे याची जाणीव होणं फार आवश्यक आहे की त्या गुरूंकडे या 3ही शक्ती आहेत. म्हणजे महाराज जे म्हणायचे की रामाची इच्छा झाली, म्हणजे लोकांना जर का त्या काळामध्ये स्वयंपाक करणाऱ्या बायकांच्या मनात आला की इतके लोक येतात, अचानक प्रसाद बनवावा लागतो, इतक्या लोकांसाठी बनवावं लागतं, मग हे किती वेळ आम्ही करतच बसायचं. महाराज प्रकटपणे म्हणाले की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही करताय तर तुम्ही एक दिवस बघा रामाची कृपा काय आहे ते. लाकडं आपोआप चुलीत जातील, चूल पेटेल. एक दिवस गोंदवलेकर महाराजांनी हे स्वतः प्रमाण करून दाखवलं. त्यांनी गावात देवंडी पिटवली की कोणी घरात चूल पेटवायची नाही. आज राम मंदिरात प्रसाद घ्यायला यायचं आणि मंदिरातील म्हणजे कोणी प्रसाद बनवायचा नाही असं सांगितलं. कारण महाराजांना सांगितलं होतं तुम्ही सगळं म्हणता राम करतो राम करतो, मग कसा राम करतो ते दाखवा. म्हणून महाराजांनी हा प्रसंग दाखवून दिला की सगळे बसलेले होते मंदिरामध्ये. 11-11:30 पर्यंत स्त्रिया, पुरुष, लहान मुलं, गावकरी सगळे जमा झाले रामाच्या मंदिरामध्ये. लहान मुलांना भूक लागायला लागली, 11:30ची वेळ जवळ यायला लागली. काहीच चिन्ह दिसेनात की प्रसाद तर शिजलेला नाहीये, भूक तर लागणार आहे. आणि महाराजांनी सांगितले सगळी लाज रामाला आहे, राम लाज राखील. आणि एवढ्यात 12ची वेळ जवळ येत असताना 2 बैलगाड्या उभ्या राहाव्यात आणि कुठली एक हे पूर्ण झाली, रामाच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली म्हणून हा प्रसाद घेऊन आलोय. बैलगाड्यांभरून त्यांनी प्रसाद आणला आणि सगळ्यांची नैवेद्याची व्यवस्था झाली. म्हणजे ज्या क्षणी असा विचार होतो की आपण नसू तर काय होईल, तर ते कोणाकडनंही काम करून घेऊ शकतात. आपल्या सगळ्यांना माहितीये की एकनाथी भागवत जे लिहिलं गेलं ते गावबाकडनं लिहिलं गेलं. म्हणजे गावबा हा तसा सामान्यांपेक्षा कमी बुद्धीचा, म्हणजे सगळ्यांवरती कृपा झाली. आणि एकदा कोणी विचारलं की गावबावर कृपा कधी होणार, सगळ्यांवरती कृपा झाली, तेव्हा एकनाथांनी सांगितलं की माझं पुढचं कार्य हाच पूर्ण करेल, एकनाथी भागवत. म्हणजे गुरूंची कृपा जी असते की मुकम करोती वाचालम पंगुम लंगयते गिरीम यत्कृपातमहम वंदे परमानंदम माधवम. त्यांची कृपा झाली की मुका माणूस बोलायला लागतो, लंगडा पर्वत सर करायला लागतो. एक कृपा होण्याचा अवकाश असतो. म्हणजे हीच कृपा आणि या कृपेची जाणीव आपल्याला होणं आवश्यक असतं की ती कृपा जशी आपल्यावरती आहे तीच कृपा सगळ्यांवरती व्हावी. आणि ती कृपा जर आपल्यावरती होतीये तर त्या कृपेला सांभाळणं हे आपलं उत्तरदायित्व आहे. त्यामुळे या वेशभूषे संदर्भामध्ये सुद्धा आपण आपल्या वैयक्तिक भूमिकेवरती, हे सगळे स्वाध्यायाचे विषय आहेत. कारण मला असं वाटलं की स्वामींना सुद्धा जे सांगितलं बाबा महाराज वैद्यांनी की अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, फक्त अभ्यासाचं महत्व सांगितलं की सतत अभ्यास करणं अपेक्षित होतं. मग हा अभ्यास कुठला, तर हा मनाला तयार करण्याचा अभ्यास. ज्या ज्या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या गुरु कार्याला पुढे नेणं आपल्या वैयक्तिक पातळीवरती. आणि मग त्या ठिकाणी हे सांभाळणं महत्वाचं असतं जेणेकरून आपल्या गुरूंना उणे पण येणार नाही. त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा असा वाटतो की बोलण्याची पद्धत ही फार महत्वाची आहे.
कारण सामान्यपणे आपल्याला असं कळतं की जे कोणी फेस रिडिंग करणारे माणसं असतात, बोलण्यावरनं माणसांची परीक्षा करणारे असतात, ते लोक म्हणतात की एखादं व्यक्तिमत्व दिसायला चांगलं असतं, पण जेव्हा तोंड उघडतात तेव्हा 5 मिनिटात कळतं की हे दुकान कोळशाचं आहे का सोन्याचं आहे. कारण ती बोलण्याची पद्धतच समोर येते की काय पद्धतीने ते विचार प्रस्तुत करतायत, काय पद्धतीने ते बोलतायत. आणि म्हणून आपल्याकडे जे म्हणलं जातं की वचनम शीलम आख्यायती, बोलण्यावरनं माणसाचं चरित्र कळतं, बोलण्यावरनं माणसाची परीक्षा होते. आणि मग माणूस जितका मोठा असतो तितका तो नम्र असतो, तितकं त्याचं बोलणं नम्र असतं. आपल्याकडे सामान्यपणे आपण बघतो की जिथे आपल्याला प्रतिसाद देणं अपेक्षित असतं किंवा अभिप्रेत असतं तिथे आपण प्रतिक्रिया देतो आणि प्रतिक्रियांमुळे खूप गोंधळ होतो. म्हणजे आपल्याकडे ज्या काही समस्या आहेत त्यातल्या 80 ते 90% समस्या या केवळ बोलण्याच्या पद्धतीमुळे आहेत. की बोलण्याच्या पद्धती चुकतायत, कुठेतरी जे अपेक्षित आहे ते पोचलं जात नाही. आपल्यापैकी जर कोणी परदेशात जाऊन आलेला असेल तर प्रामुख्याने हा विषय जाणवेल की परदेशामध्ये बोलण्याच्या पद्धती फार सौम्य आहेत. म्हणजे एखादी जर का आपल्याला समस्या आली ना तर सामान्य मनुष्य सुद्धा हाऊ कॅन आय हेल्प यू विचारतो, म्हणजे मी तुम्हाला मदत कशी करू शकतो या भूमिकेतनं तो उत्तर देतो. आपल्याकडे साधी गोष्ट विचारली तर एक तर तिरसट, खवचट किंवा दिशाभूल करणारी उत्तरं मिळतात. त्यामुळे एकतर आपल्याला ज्या विषयांसंदर्भात माहिती नाही त्याविषयी आपण मौन बाळगणं हे जास्त हिताचं आहे. कारण बऱ्याचदा बोलण्यातनं असं होतं की काही विषय बोलले जातात. आपण जेव्हा कुठल्या समूहामध्ये असतो बऱ्याचदा आपल्याला कोणाविषयी माहिती पण नसते किंवा सांप्रत काळातल्या कुठल्या व्यक्तींविषयी, गुरूंविषयी असेल आणि आपल्याला माहिती नसतानाही आपण त्यांच्याविषयी बोलण्यातला एक भाग होऊन जातो. अशा वेळेस आपण मौन ठेवलेलं जास्त बरं, कारण आपल्याला कोणाची योग्यता माहिती नसते. त्यामुळे बोलून अपराध होण्यापेक्षा आपण मौन बाळगणं जास्त गरजेचं असतं. ही बोलण्याची पद्धत समजण्यासाठी एक शाळेत जी गोष्ट अभ्यासाला होती, संस्कृत पाठ्यपुस्तकामध्ये होती, तर ती गोष्ट अशी होती की एकदा एक राजा शिकार करताना मार्ग चुकतो आणि तो मार्ग चुकत एका दुसऱ्याच वाट्याने जातो. बऱ्याच वेळ राजा परत येत नाही, म्हणून त्याला शोधायला त्याचे सेनापती, अमात्य, बाकी लवाजमा हळूहळू मागे जायला लागतात. एक अंध ऋषींची झोपडी त्यांना जेव्हा दिसते तेव्हा त्यांना लक्षात येतं की आणि ते विचारायला जातात की आमचं महाराज आंधळा, इथे आमचे महाराज आले होते का, असं तो सेनापती विचारतो. तेव्हा ते म्हटले की या वाटेने गेलेले आहेत. त्यांना राजा मिळतो, राजा परत येतो आणि राजा मोठ्या उत्सुकतेने विचारतो की तुम्ही तर अंध आहात, तुम्ही सांगितलं कसं, की किंबहुना तुम्ही हा सेनापती हे कसं ओळखलं. तेव्हा त्या सत्पुरुषांनी, त्या साधूंनी एक उत्तर सांगितलं की पहिल्यांदा जो आला होता तो राजा होता, इथे आश्रमात विचारत विचारत की ज्याला फळाची भूक तहान लागलेली होती. त्यांनी अतिशय नम्र भाषेमध्ये विचारलं की मुनिवर इथे कुठे पाण्याची व्यवस्था होऊ शकते का. त्याच्या बोलण्यावरनं मी ओळखलं की हा राजा आहे. नंतर जो मनुष्य आला की त्याने विचारलं की ओ साधू, इथे आमचे महाराज दिसले का. सेनापती विचारत आला तेव्हा तो सेनापती असं ओळखलं. आणि नंतर जो आला की अरे आंधळ्या, इथे आमचे महाराज आले होते का, तो अमात्य होता हे विचारलं. मग तेव्हा ते म्हटले की मी जरी अंध असलो तरी त्या बोलण्याच्या पद्धतीवरनं मला कळलं की कोण काय आहे. म्हणजे आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरनं आपला परिचय होत असतो. त्यामुळे जेव्हा आपल्याला गुरु परंपरेमध्ये एखाद्या गुरु कटाक्षामध्ये येतो तेव्हा बोलणं सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे असं म्हणतात की ज्याने जीभ जिंकली त्याने निम्मा परमार्थ जिंकला. जिभेची जी 2 कामं आहेत, एक म्हणजे खाणं आणि दुसरं म्हणजे बोलणं. इथे हा बोलण्याचा विषय येतो की जे वाफळ बोलणं आपण उगीचच बोलतो आणि त्यातनं आपले अनेक कष्ट, ऊर्जा क्षीण करून घेतो की जी ऊर्जा खरं तर साधनेमध्ये आपल्याला कामाला येऊ शकते. आणि बऱ्याचदा असं आपल्याला बघायला मिळतं, जे सत्पुरुष असतात ते फार उत्तरं देत नाहीत, बऱ्याचदा ते मौनात असतात. किंबहुना आधीचे जर का सत्पुरुष कोणी पाहिले तर ते बऱ्याचदा अवलिया असायचे. म्हणजे ते एखाद्याला अतिशय निरीच्छपणाने वागवायचे, त्याला फार बोलायचे नाही, संभाषण करायचे नाहीत त्याच्याशी. पण एखाद्याची जर का खरी भावना असेल
तर त्याला मात्र अतिशय श्रद्धेने त्याच्यावर प्रेम करायचे, गोंजारून त्याला ज्ञान द्यायचे. ह्याचं कारण की उगीच सांगायचं म्हणून परमार्थ सांगण्याचा विषय नाहीये. या बोलण्यातनं खूप शक्ती खर्च होते. त्यामुळे ही जाणीव सत्पुरुषांना असल्यामुळे ते आपल्याला त्यातनंही हे सांगतात की आणि ती शक्ती खर्च व्हावी, किंबहुना त्या शक्तीला दिशा मिळावी, म्हणूनच त्यांनी आपल्याला साधना दिली आहे की ती कुठेतरी शक्ती नामामध्ये उपयोगाला यावी. आणि आपण मात्र भलत्या विचारांनी ती शक्ती लिकआउट करून ठेवतो. आणि अशामध्ये हे आपण बोलणं सांभाळणं फक्त परमार्थात नाही, प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये बोलण्याचा अभ्यास करणं. हे स्पीकिंग कोर्स कुठेही व्यवहारातले कामाला येत नाहीत. म्हणजे व्यवहारामध्ये स्पोकन इंग्लिशचे क्लास आहेत, परकीय भाषांचे क्लास आहेत, पण बोलावं कसं हे शिकवणारा परमार्थाच्या दृष्टीने असा कुठला क्लास नाहीये. तो आपल्या अभ्यासाचा विषय आहे, किंबहुना तो आपल्या स्वाध्यायाचा विषय आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या सत्पुरुषांनी कसा मार्ग काढला, बोलण्याच्या पद्धती कशा आहेत, एकमेकांना आदर कसा दिला जातो, या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत. आणि त्यानुसार आपण बोलणं अपेक्षित असतं की जेणेकरून कोणाचंही अंतःकरण दुखावलं जाणार नाही. सगळ्यात चांगलं बोलणं कुठलं, तर जेणेकरून कोणाचं अंतःकरण दुखावलं जाणार नाही. कारण आपण प्रापंचिक लोक आहोत, व्यवहार पाळावा लागतो. त्यामुळे आपण सदैव ह्या चौकटीत बोलू शकत नाही की चांगलंच बोलायचं, गोड बोलायचं. पण गोड बोलणं सुद्धा म्हणजे एखाद्याचं उणेपण आपल्याला जे स्पष्ट रूपाने दिसून येतं की सत्पुरुष कधीही थेटपणे दुर्गुण सांगत नाहीत. कुठल्याही व्यक्तीचे थेटपणे सांगत नाहीत तू अमुक असाच आहे किंवा तू अशा सुधारून घे, तुला तोपर्यंत तुझ्यावर कृपा होऊ शकत नाही. सत्पुरुष त्याचं उणेपण झाकण्याचा प्रयत्न करतात. ते स्पष्ट सांगत नाहीत, खुबीने सांगतात. म्हणजे जर का आपण सामान्यपणे चरित्र बघितली सत्पुरुषांची तर हे निदर्शनाला येतं की ते मोठ्या खुबीने असं सांगतात की ज्याचा जो दोष आहे त्याला तो बरोबर कळतो. म्हणजे सगळ्या समूहात जरी असेल तरी काही मार्गदर्शन सत्पुरुषांचं हे सामान्यपणे केलेलं मार्गदर्शन असतं, पण काही मार्गदर्शन हे वैयक्तिक पातळीवर केलेलं मार्गदर्शन असतं की जेणेकरून ज्या त्या व्यक्तीला ते कळतं आणि त्या त्या व्यक्तीला त्यातनं बोध होतो. त्यामुळे हे वैयक्तिक मार्गदर्शन इथे उपयोगाला पडतं की जेणेकरून आपल्याला त्यातनं लाभ होऊ शकतो. मग या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की कुठल्या कुठल्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत, सांभाळायच्या नाही. शेवटी समर्थांनी दासबोधामध्ये बऱ्याचदा अनेक समासांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली की यातलं काही जमलं नाही तरी नुसतं संतांच्या संगतीत राहा, संतांच्या सानिध्यात राहा, बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातील. म्हणजे आपल्याला आपला अभ्यासक्रम माहिती नाही, ठरवून होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. आपण जर ठरवून केल्या तर त्याचाही अभिमान येऊ शकतो, विकल्प येऊ शकतो. बऱ्याचदा आपण चांगलं असेल तरी सुद्धा आपल्याला एकतर न्यूनगंड तरी येतो किंवा खूप चांगल्या असण्याची भावना पण येते. आणि हे दोन्ही घातक आहेत परमार्थाच्या दृष्टीने. त्यामुळे सत्पुरुषांच्या सानिध्यातलं मार्गदर्शन म्हणजे कुणाचं तरी सानिध्य असणं हे फार आवश्यक आहे की जेणेकरून या सगळ्या गुणांचा आपोआप अभ्यास केला जाईल. हे बोलणं सांभाळणं हा जसा एक जिभेचा एक भाग येतो, त्याच पद्धतीने जिभेचा दुसरा विषय आहे तो म्हणजे खाणं सांभाळता येणं. आपल्याला बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्री जो प्रसाद मिळतो तो सात्विक रूपातला प्रसाद मिळतो. इथे जी स्पंदनं काम करतात ही सगळी उपासनेची काम करतात. इथे सगळी सूक्ष्म शक्ती काम करते, ज्यांचा नैवेद्य आधी दाखवला जातो आणि तो नैवेद्य आपल्याला प्रसाद रूपाने पोचतो. या पावससारख्या तीर्थक्षेत्रांचं महात्म्यच हे आहे की इथल्या प्रसादाने बुद्धी शुद्ध व्हायला मदत होते. म्हणजे असं म्हणतात की कुठल्याही सत्पुरुषांकडे गेलो, कुठल्याही तीर्थक्षेत्री गेलो तर निर्लज्जपणे थोडा का होईना प्रसाद मागून घ्यावा. कारण त्या प्रसादामध्ये जी शक्ती असते बुद्धी परिवर्तन करण्याची ती आपण घरी कितीही प्रयत्न केले तरी होऊ शकत नाही. आणि इथे जे स्थान महात्म्य आहे, इथे जे भांडवल उपासनेचं ठेवलंय इथे, आणि नुसतं भांडवल ठेवलेलं नाहीये, कित्येक सत्पुरुष कित्येक संत महात्मे येऊन ते पुन्हा चार्ज करतात किंवा ती बॅटरी पुन्हा चार्ज होते आणि ते आपल्याला फलद्रूप होतं त्या प्रसाद रूपाने. त्यामुळे हे अन्न खूप परिणाम करतं. त्यातही पुन्हा वैयक्तिक रूपाने आपल्याला असं सांगितलं जातं साधना जर का सांभाळायची असेल तो खूप चमचमीत मसालेदार न खाणं अपेक्षित असतं. त्याहीपेक्षा कुठेही बनवलेलं अन्न, कुठल्याही हॉटेलमधलं अन्न न खाणं हे अपेक्षित असतं, कारण बुद्धीवरती परिणाम होतो.
आपल्याला नेहमी सद्गुरू सावध करत असतात की आपल्या देहाभोवती म्हणजे आपला जो सूक्ष्म देह आहे त्याच्या भोवती प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, अन्नमय कोश आहे. हा जो अन्नमय कोश आहे तो अन्नमय कोश आपल्याला तयार करतो. म्हणजे जे सामान्यपणे म्हटलं जातं की जैसे खाय अन्न वैसे बने मन. ज्या पद्धतीचं आपण अन्न खातो त्या पद्धतीने मन तयार होतं. म्हणून सात्विक, राजस, तामस या तिन्ही प्रकारच्या वृत्ती फोफावतात, कारण त्यांचे आहार त्या त्या पद्धतीने असतात. आपल्याला आज आपण सामान्य आहोत म्हणून हा आपल्याला अभ्यासाचा विषय आहे. पण जे श्रेष्ठ साधक होऊन गेलेले आहेत, आता काल आपण सगळ्यांनी कर्दळीवनाची डॉक्युमेंटरी पाहिली. त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट सांगितलेली होती की निसर्गाच्या सानिध्यात राहणं, 2 दिवस असे काढणं की जी काही परिस्थिती येईल, जे खायला मिळेल ते खाणं, जिथे झोपायला मिळेल ते झोपणं, अशी जर का मनाची तयारी असेल तर परमार्थ होऊ शकतो. आणि म्हणून करोडोतनं कोणाची तरी ती यात्रा होते. हे परमार्थाला अपेक्षित असतं, पण त्यासाठी मुद्दामहून आपण स्वतःला चटके घेणं हेही अपेक्षित नसतं. तर आपल्या स्वतःसाठी स्वाध्याय म्हणून आपण काहीतरी एक आराखडा ठरवावा की खाण्यापिण्याची बंधनं काय स्वतःवरती निर्बंध घालून घेता येतील, शक्यतो पाळणं, त्याचा सुद्धा बाऊ न करता किंवा अतिरेक न होऊ देता आपल्याला जितकं शक्य आहे तितकं पाळणं फार आवश्यक आहे. कारण हे अन्न जे काम कसं करतं की एकदा नृसिंह सरस्वतींना एका घरी जेव्हा बोलवलेलं होतं तेव्हा त्यांनी दूध पिणे एवढं सांगितलेलं होतं, निरोप दिलेला होता. आणि प्रत्यक्षात जेव्हा त्या घरातली स्त्री होती तिने दूध ओतताना चुकून साय आली त्या कपामध्ये आणि अरे रे तोंडातून निघून गेलं. आणि जेव्हा ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती, तिच्या तोंडून येऊन गेलेली स्वाभाविकपणे गोष्ट होती. जेव्हा स्वामी आले आणि त्यांना कुटुंबातल्या व्यक्तींनी दूध पुढे ग्लास धरला तेव्हा स्वामी म्हटले की नाही, मला हे दूध नकोय म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं, इतरांनी सांगितलं हे घरचं म्हणजे चांगलं दूध आहे, यात काही दुसरं नाही आहे अन्य. तेव्हा स्वामी म्हटले की यात अरेरे आलेलं आहे. हे त्यांनी ओळखलं. आणि मग त्या बाईला, त्या घरातली जी स्त्री होती तिला ती खूण पटली की ही स्वामींपर्यंत पोचलेली गोष्ट आहे. त्यामुळे जे सांगितलं जातं की अन्न शिजवताना एक अन्नपूर्णा देवीचं स्मरण करून तो शिजवणं, त्यातही पुन्हा ज्या परिक्रमावासी आहेत, आपल्यामध्ये नर्मदा परिक्रमा केलेल्या पण एक काकू आहे, माहिती आहे की नर्मदा परिक्रमा करताना हे अनुभव येतात की जिथे जे खायला मिळेल, परिक्रमावासी एकदा झालं की आपल्या खायची प्यायची सोय कशी होते, व्यवस्था कशी होते हे आपल्याला माहिती नसतं. पुढच्या ठिकाणी कोण आपल्यासाठी प्रसाद घेऊन येईल, हा इतका गूढ मार्ग आहे अध्यात्माचा की आपल्याला कशी व्यवस्था घडते हेच कळत नाही. जसे जसे प्रश्न कुतूहल निर्माण होतो तसतसं आपण शून्य होत जातो की कळतच नाही हे चाललंय कसं. आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, व्यवस्था तर फिरतीये, सूत्र तर फिरताना दिसत आहेत, पण ही नेमकी सूत्र हलतायत कशी हे कळत नाही. आणि तो सूत्रधार पडद्यामागे आहे, प्रत्यक्षात घटना दिसून येतात. अशामध्ये आपल्याला सांभाळणं हा अभ्यासाचा विषय ह्यासाठी आहे की सत्पुरुषांना अंतरातून या गोष्टी बाहेर येत असतात. म्हणजे त्यांची ही स्वाभाविक वृत्ती असते, त्यांना इच्छाच होत नाही इतर अन्न खाण्याची, वाटेल ते अन्न खाण्याची. त्यांचा सात्विक आहार असतो, रात्री तर खाल्लं किंवा फलाहार घेतला तर घेतला, अशा वृत्तीचे सत्पुरुष पाहायला मिळतात. आज आपली स्थिती अशी आहे की आपल्याला बाहेरून आतमध्ये ढकलायचे. त्यामुळे कुठेतरी हे अभ्यासाचे विषय आहेत की आपल्याला अन्न खाण्याच्या दृष्टीने काय बंधनं पाळायची आहेत, साधनेला सांभाळायचं आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला खाण्यापिण्याच्या कुठल्या सवयी आपल्या आडव्या येत आहेत. आपल्याला वैयक्तिक पातळीवरती माहिती असतं की कुठल्या पदार्थांमध्ये आपलं आसक्ती होतीये, काही ठिकाणी आपलं नियंत्रण राहत नाही. बऱ्याचदा खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आवडीनिवडी इतक्या असतात की अमुक असेल तर खाणार, तमुक असेल तर नाही. आणि मग सत्पुरुष जे सांगतात की जी गाय निवडीने चारा खाते ती दूध कमी देते आणि जी आवडीने खाते ती दूध जास्त देते. त्यामुळे निवडून खाण्यापेक्षा समोर जे येईल ते आवडीने खाणं, त्याही पलीकडे जाऊन भगवंताचा प्रसाद मिळतोय हे समजून खाणं हे फार महत्वाचं आहे. आज आपण या तीर्थक्षेत्री बसलेलो आहोत, पण वर्षभर आपल्याला असं कुठल्याही तीर्थक्षेत्री राहायला मिळणार नाही किंवा मिळतही नाही. आपल्यालाही व्यवहार प्रपंच सांभाळायचा आहे. अशामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतोय, ज्या घरी राहतो आहे त्या घरीच आपल्या सद्गुरूंचं वास्तव्य आहे.
अशी मनाची भूमिका करून आपण जो प्रसाद घरामध्ये अन्न शिजवतो, आपल्या जीवन पद्धतीमध्ये सगळ्यांचे डबे करणे आहे, आदरातिथ्य करणं आहे, पाहुण्यांचं येणं जाणं आहे, पण हे सगळं करताना कुठेतरी मुख्य भूमिका की हे घर आपल्या सद्गुरूंचं आहे, सद्गुरूंसाठी प्रसाद बनवते आहे, सद्गुरूंच्या घरात आज पाहुणे येणार आहेत, या भूमिकेतनं जर का आपण बनवायला सुरुवात केली तर हळूहळू आपल्याला त्याचे प्रत्यक्षात परिणाम दिसायला लागतात. अतिशय परमार्थाला विन्मुख असलेली व्यक्तीसुद्धा हळूहळू परमार्थामध्ये कशी शिरते, गुरूंच्या अंतरंग टप्प्यात कशी येत जायला लागते, याचे अनुभव बघायला मिळतात किंवा हे अनुभवाचे विषय होतात. त्यामुळे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे की खाणं फक्त आपल्यापुरती न सांभाळता आपण जेव्हा अन्न, स्त्रियांसाठी हा विशेष महत्त्वाचा मुद्दा आहे की ते अन्न शिजवताना ही गोष्ट सांभाळली जाणं. सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे की आपल्याकडे जो धर्म टिकून आहे तो बहुतांशी स्त्रियांमुळे टिकून आहे. म्हणजे स्त्रिया या गोष्टी पाळतायत की कुठलीही कुळपरंपरा पाळणं असेल, आदरातिथ्य करणं असेल, आलं गेलं करणं असेल, तर आपण सामान्यपणे बघतो की एखाद्या घरामध्ये जेव्हा एखादी मुलगी सून म्हणून जाते तेव्हा तिच्या नवऱ्याला कदाचित गोष्टी माहिती नसतात, घरातल्या काय गुणधर्म आहेत, कुळाचार माहिती नसतात, पण त्या सुनेला माहिती असणं हे फार गरजेचं असतं. किंवा ती हळूहळू हे शिकून जाते आणि त्या वातावरणामध्ये स्वतःला त्यामध्ये सामावून घ्यायला लागते आणि ती प्रथा सांभाळते. त्यामुळे आपल्याकडे जो बहुतांशी धर्म टिकलेला आहे यामध्ये स्त्रियांचं मोठं योगदान आहे. हा विषय यासाठी महत्त्वाचा वाटतो कारण येत्या संक्रांतीला गोंदवलेकर महाराज आणि स्त्रीभक्त मालिका हे पुस्तक प्रकाशित होत आहे. महाराजांच्या कृपेने त्याचं लेखन करण्याचा योग आला आणि ते अभ्यासताना असं जाणवलं की स्त्रियांमध्ये एक विशिष्ट शक्ती भगवंताने दिलेली आहे. म्हणजे नजरेतनं तर स्त्रियांना कळतंच की कुठली व्यक्ती कशी आहे ते, पण याचबरोबर आणखीन एक वेगळी शक्ती जी आहे की स्त्री एका वेळेस खूप गोष्टी सांभाळू शकते. म्हणजे आपल्याला जेव्हा कळतं की एखादी स्त्री कुकर चढवलेलं असतं, तिला नवऱ्याचं सामान काढून द्यायचं असतं, मुलांचं शाळेचं सामानही त्या क्षणी काही मिळत नसेल तर ते बघायचं असतं, हे करताना फोन आलेला असतो, फोनवरती त्या व्यक्तीला सांगत असते काहीतरी तिसरं, ह्या चारही गोष्टींमध्ये सुसूत्रता असते. असं होत नाही की एक गोष्ट करते म्हणून दुसरीकडे लक्षच लागत नाही. म्हणजे ही गोष्ट स्त्रियांना विशेष रूपाने, वरदान रूपाने मिळाली आहे की एका वेळेस 4 गोष्टी करू शकते स्त्री. त्यामुळे प्रपंच करताना परमार्थ साधणं हा स्त्रियांसाठी म्हटलं तर वरदानाचा एक भाग येतो. कारण ती स्त्री जी खेडेगावात आपल्याला चित्र बघायला मिळतं की घागरींवर घागरी डोक्यावर नेत असतात, एकावर एक घागरी, हाताशी एक मूल असतं, त्याला धरून चालते, इकडे एका मैत्रिणीशी गप्पाही मारत चाललेली असते. तिला अजिबात काळजी नसते की घागर पडेल का, मूल कुठे हे होईल का, सगळीकडे तिचं लक्ष असतं. एकाच वेळेस ती तिन्ही क्रिया सांभाळते. त्या दृष्टीने हा आपण आपल्याला लाभ करून घेणं ही जमेची बाजू आहे की जेणेकरून जर का त्या 4 गोष्टी, आणि त्यातही प्रमुख गोष्ट अशी आहे की आपल्याला जेव्हा असं वाटतं की परिस्थिती प्रतिकूल आहे, बऱ्याचदा 70-80% असं चित्र दिसतं की जर का सासरी प्रतिकूल परिस्थिती असेल, नवऱ्याला आवडत नसेल तर ते आपण कुठेतरी आपल्या साधनेच्या आड येते असं वाटतं. गोंदवलेकर महाराजांकडे जेव्हा एक नवविवाहित मुलगी गेली होती तेव्हा तिने महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांनी विचारलं की कशी आहेस ताई, आनंदात आहेस ना. तेव्हा तिने सांगितलं की महाराज आनंदात आहे, पण माझ्या नवऱ्याला फिरायला फार आवडतं. म्हणजे संध्याकाळ झाली की तो म्हणतो कुठेतरी फिरायला जाऊ आपण, आणि मला रोज पूर्वीपासूनची दिवा लावायची सवय आहे, स्तोत्रपठण म्हणण्याची सवय आहे, तर मला ते फार चुकल्यासारखं वाटते आणि त्याची खंत वाटते. तर महाराज म्हणाले की बाळ, तू मनाने जिथे असशील मनानेच दिवा लाव. आणि त्याही पुढे एक क्षण थांबून म्हणले की लोणी चोरून खाल्लं काय आणि सगळ्यांसमोर खाल्लं काय, त्याचा परिणाम दिसायचा तो दिसणारच. त्यामुळे आपल्याला जर का असं वाटत असेल की अमुक एक गोष्ट आडवी येते तर ते खरं कारण नाही. कारण आपल्याला जे अपेक्षित आहे की देह प्रपंचाला देणं आणि मन भगवंताला देणं. शेवटी आपले जे आर्थी नाते ती प्रपंचामध्ये आपण जर का सगळी कर्तव्य कर्म व्यवस्थित केली प्रापंचिक दृष्टीने तर परमार्थ किती केला तरी तशी तक्रार कोणाची नसते. ही तक्रार केव्हा येते, जेव्हा प्रपंचातल्या गोष्टींच्या आड परमार्थ यायला लागतो
आणि सत्पुरुषांना अगदी नेमकेपणाने हे अपेक्षित असतं की आपल्या परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी प्रपंचाच्या आड येईल किंवा व्यवहाराच्या आड येईल. सगळे व्यवहार सांभाळून, आपली सगळे प्रापंचिक नाती सांभाळून, त्याही पुढे जाऊन कर्तव्य कर्म सांभाळून आपल्याला परमार्थ करायचा आहे. मग आपल्याला जर का कर्तव्य कर्म करताना कुठल्याही प्रकारची उणीव जर आपल्यामध्ये नसेल तर कोणीही परमार्थ साधनेपासनं अवरोध करू शकणार नाही. किंबहुना त्या उपासनेचंच ते जसं बाहेर येईल की ती उपासना मार्गदर्शन करत राहील आणि त्याचा परिणाम सर्व कुटुंबावरती होईल. म्हणजे जेव्हा एखादे सत्पुरुष एखाद्या व्यक्तीवरती कृपा करतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीवरती ते कृपा करतात, पण वस्तुतः ते यू अँड युअर्स अशी जबाबदारी घेतात. सत्पुरुष एका व्यक्तीची जबाबदारी घेत नाहीत, तर त्याच्याशी संबंधित जे नातेवाईक आहेत, पारिवारिक लोक आहेत, त्यांची सुद्धा जबाबदारी पर्यायाने घेतात. कारण ही व्यक्ती त्यावरती अवलंबून आहे, ह्या व्यक्तीशी नाळ बाकीच्यांची जोडलेली आहे. त्यामुळे त्या व्यक्तींची श्रद्धा असो नसो, त्यांचा भाव असो नसो, पण अनुभव आपल्याला येतात व्यवहारात. त्या व्यक्तीवरती जर का प्रसंग ओढवणार असेल तर स्वामी महाराज काहीतरी मार्गदर्शन करतात, त्यातनं सुखरूप बाहेर काढतात. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट जर का त्या आपल्याला इतकी सांभाळतात, ते या अगदी बारीक बारीक गोष्टी आहेत की जो आपला स्वाध्यायाचा विषय होऊ शकतो. कारण हे खाणं म्हणजे खाणं कसं हे शिकवताना कुठल्याही डायनिंग टेबलचे मॅनर्स अपेक्षित नाहीये. त्यातही पुढे जाऊन एक महत्वाचा विषय येतो की आपल्या पानामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं अन्न वाढून घेणं. आणि ह्यावरती सुद्धा समर्थांनी सांगितलंय की अन्न वाया जाऊ देणं हा धर्म नाहीये की आपण ताटामध्ये टाकतोय. बऱ्याचदा लहान मुलं येतात, त्यांना माहिती नसतं किती भूक आहे, अव्वाच्या सव्वा वाढून घेतात आणि शेवटी ते अन्न फेकून द्यावं लागतं. त्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकत नाही, पण किमान आपण जर का अशा कुठल्या परंपरेतले पायीक आहोत, 2 घास कमी गेले पोटात तरी हरकत नाही, पण आपल्याला जेवढं आवश्यक अन्न आहे गरजेपेक्षा 2 घास कमी खाल्ले तरी चालतात. कारण सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्ती भाग पाण्याचा व्यापून उरलेला आहे आणि हे अन्न कुठेतरी त्याही दृष्टीने फार सेन्सिटिव्ह आहे. कारण असं म्हणतात की पाण्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रहण शक्ती असते, कुठल्याही लहरी ग्रहण करण्याची शक्ती पाण्यात जास्ती असते. त्यामुळे पूर्वी जे ऋषीमुनी शाप द्यायचे किंवा वरदान द्यायचे, कमंडलूतलं पाणी घ्यायचे आणि ते टाकायचे, सामर्थ्य होतं त्या पाण्यामध्ये, कारण ते संवेदनशीलता होती. आता सुद्धा बऱ्याचदा असं सांगतात की कोणाला जर का काही समस्या असेल तर विष्णू सहस्त्रनाम पाठ करताना, रामरक्षा पाठ करताना समोर पाणी भरून ठेवावं आणि ते पाणी आपण प्यावं किंवा ज्या व्यक्तीला काही समस्या आहे ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यावं, कारण ते पाणी काम करतं. आणि मग असं पाणी जर का अन्नामध्ये कुठल्या मिश्रित झालं तर त्या अन्नाचा प्रभाव सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एकदा एका श्रेष्ठ साधकांना एका बाईने, म्हणजे सत्संग ऐकायला येणाऱ्या बाईने चांगला शिरा बनवून आणलेला होता आणि तिने सांगितलं मुद्दामहून की आपल्याला शिरा आवडतो म्हणून मी बनवून आणलेला आहे. तो शिरा इतका छान दिसत होता, यांना आवडीचा पदार्थ सुद्धा होता, तरी सुद्धा त्यांना तो शिरा खायची इच्छा झाली नाही. त्यांना मोठा प्रश्न पडला की माझ्या आवडीचा पदार्थ आहे, इतका छान सजवून त्यांनी सगळा सुकामेवा घालून आणलेला पदार्थ होता, तरी सुद्धा मला खावंसं का वाटलं नाही. हा विषय त्यांच्या कुठेतरी साधनेच्या आड यायला लागला. हा विषय त्यांना असं वाटलं की आता आपल्या गुरूंकडनं या प्रश्नाचं उत्तर मिळवावं. त्यामुळे त्यांनी शेवटी थेट रूपाने गुरूंना विचारलं की अमुक एका बाईंनी माझ्यासाठी शिरा बनवून आणलेला होता की ज्या सत्संगाला येतात, आणि असं असताना सुद्धा तो शिरा खायची इच्छा का झाली नाही. तेव्हा जेव्हा गुरूंनी सांगितलं की त्या शिऱ्यामधली जी स्पंदनं होती ती चांगली नव्हती, ज्या ठिकाणून तो पदार्थ आणला गेलेला होता. म्हणजे या स्पंदनं ही चैतन्य लहरी काम करतात. आपल्याला असं वाटतं एवढ्याशा गोष्टीने काय होतंय, एवढ्या तेवढ्याने काय होतंय. आपण आपल्या मनाचं समाधान करतो की कुठेतरी प्रवासात जायचे, चालतं, तेवढ्यापुरती चालतं. आपण विसरून जातो की आपण काय भूमिकेवरती आहोत. आणि सत्पुरुष छोट्या छोट्या गोष्टी सांभाळतात आणि खूप पुढे जातात. इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे की ससा कासवाची जी गोष्ट आपण बघतो की कासव हळूहळू गेलं पण शर्यत ते जिंकलं. सशाकडे वेग होता तरी सुद्धा तो शर्यत हरला. परमार्थात हे छोटी छोटी पावलं आपल्याला खूप पुढे घेऊन जातात किंवा खूप सहाय्यता होते या गोष्टींची.
त्यामुळे एवढ्या गोष्टींनी काय होतंय त्यापेक्षा ह्या गोष्टीने सुद्धा खूप फरक आपल्या साधनेवरती होऊ शकतो. ही जर का प्रधान आपला विचार राहिला, ही आपली प्राधान्यता राहिली, तर आपण ती गोष्ट सांभाळण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यापुढे जो आपला स्वाध्यायाचा विषय असू शकतो किंवा शिष्य म्हणून आपली जी धारणा असू शकते, तो म्हणजे आपल्या गुरूंच्या आवडीनिवडी जपणं आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये. कारण आपण जर का आपल्या गुरूंचे अंकित आहोत, तर आपल्या गुरूंना काय आवडतं, काय गोष्टी आवडत नाहीत, हे ढोबळ मानाने गुरु जर का आपले देहात असतील तर आपल्याला तर थेट ही सेवा करायला मिळते की थेट रूपाने त्यांना त्यांची देहाने सेवा करता येते, त्यांना काही देता येतं. पण जर का गुरु समाधीस्थ असतील किंवा सूक्ष्म रूपामध्ये असतील तर त्यांच्या चरित्रांमधनं या गोष्टी आपल्याला अभ्यासाला मिळतात की त्यांच्या गोष्टी काय आवडीनिवडीच्या होतात. स्वामींनी सगळ्यात पहिल्यांदा हीच गोष्ट केली अनुग्रहा अगोदर, की त्यांच्या मामांकडनं त्यांनी हे जाणून घेतलं की बाबा महाराज वैद्यांना काय काय आवडतं, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत. आणि हे जाणून घेताना त्यांना कळलं की त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला आवडते, चिकित्सक मनुष्य आवडत नाही, श्रद्धावान मनुष्य आवडतो, फार तार्किकपणा आवडत नाही. ह्या गोष्टी जशा त्यांनी लक्षात ठेवल्या आणि त्या अनुसरून त्यांनी आचरण केलं, त्याच पद्धतीने आज आपल्याला सुद्धा स्वाध्याय करण्याची आवश्यकता आहे की आपल्या गुरूंना काय गोष्टी आवडतात, काय आवडत नाहीत, हा व्यवहारातला भाग होऊ शकतो. ढोबळ मानाने सत्पुरुषांना सामान्यपणे काही गोष्टी तर सर्वसामान्यपणे आवडतात. पहिलं म्हणजे अन्नदान, दुसरं नामस्मरण किंवा त्यांनी दिलेली साधना, तिसरं सगुणोपासना आणि चौथं म्हणजे भजन सेवा. ह्या 4 गोष्टी चतुसूत्रीय ही परमार्थाची की सर्वसामान्यपणे सत्पुरुषांना आवडतात. त्या व्यतिरिक्त एखाद्या सत्पुरुषांना आणखीन विशेष आवडीचा भाग असू शकतो, तर ती गोष्ट आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करू शकतो. मग आपण हे अभ्यास आपल्या सगळ्या घरी करायचे. आज आपण पावस होऊन जाताना ही गोष्ट तर नक्कीच शिकून जाऊ शकतो की इथे जी सेवा चालते, छोट्या छोट्या गोष्टीत किती स्वच्छता पाळली जाते, जी उपकरणं आहेत पूजेची ती सुद्धा केवढी स्वच्छ ठेवलेली जातात, सगळी व्यवस्था, कुठेही सांडवण दिसणार नाही, वेळच्या वेळी होणारी कामं, शिस्तबद्धता, या गोष्टी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासण्याच्या गोष्टी आहेत. आणि हा अभ्यास करायला ह्या क्षेत्री येण्याचं प्रयोजन की इथे येऊन आपण ह्या अभ्यास करण्याच्या गोष्टी की जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये याचं अनुसरण करता येईल, अनुकरण म्हणण्यापेक्षा. कारण बऱ्याच गोष्ट जी एकदा होते ती सिद्ध होते, पुन्हा त्याचं कॉपी होऊ शकत नाही, ती गोष्ट प्रमाणित असते. त्यामुळे त्या गोष्टीला अनुसरून ती आपल्या प्रेरणा घेऊन आपण आपल्या घरी आपल्याला जमेल तशी, आपण जेव्हा देवपूजा करतो ती सगुणोपासनाच आहे, पण ती देवपूजा करताना ज्या पद्धतीने सगुणोपासना सत्पुरुषांनी केली त्या पद्धतीने तितक्या भावयुक्त अंतःकरणाने करणं अपेक्षित आहे की जेणेकरून तेवढा वेळ ते दैवी तत्व आणमीय, या व्यतिरिक्त कोणी दुसरं इथे नाही, तेही आपल्या इथे चैतन्य रूपाने अस्तित्वात आहे ही भावना ठेवून त्याची पूजा करणं, आपल्याला जमेल तशी भजन सेवा करणं, किंबहुना सहजपणे ह्या गोष्टी व्हाव्यात. आपल्याला सामान्यपणे आपण शहरांमध्ये राहणारी लोक असल्यामुळे 4 लोक अनाहूतपणे आले की टेन्शन यायला लागतं, किंबहुना प्रोटोकॉलच सांगावे लागतात की कळवून या आधी, म्हणजे आम्ही तयारीत राहू, अचानक होऊ शकत नाही व्यवस्था. आणि इथे आपण बघतोय 100-150च्या घरात लोक येतात, व्यवस्था होऊन जाते. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट याला असलेला स्वीकारार्हता की लोक येणार आहेत, येणाऱ्या लोकांना प्रसाद द्यायची इच्छा आहे, सगळ्यांना कृपा मिळावी हा प्रधान दृष्टिकोन. मग त्यामुळे आपल्या घरी येणारी व्यक्ती ही आपल्या गुरूंच्या इच्छेने आलेली आहे आणि आपल्याला त्यांचं करायचं आहे, ह्या भावनेने जर का आपण आपला दृष्टिकोन ठेवला तर त्याचे कष्ट वाटणार नाहीत. म्हणजे नामस्मरणाचे जे 4 फायदे आहेत त्या फायद्यांमध्ये हे प्रमुख एक फायदा जो आहे की श्रम केले तरी कष्ट वाटणार नाहीत. आणि हे आपल्याला अनुभवायला येतं. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जरा प्रतिकूल अवस्था असेल, ताप बीप आला तर आपण कामं करू शकत नाहीत. हेच जर का कुठला सण उत्सव आला, कुठले सत्पुरुष घरी येणार असतील तर त्याही अवस्थेत आपण जोमाने उभा राहतो आणि कामं होऊन जातात. ह्याचं कारण आपली जी ऊर्जा काम होते, ऊर्जा काम करते, सकारात्मकता. तर ह्या दृष्टीने आपण या गोष्टींचा आवडीनिवडींचा अभ्यास करणं आणि ती जपणं ही महत्वाची आहे. त्या आहे पुढे जाऊन
गुरु संप्रदायामध्ये असलेली नित्योपासना, नित्यपाठ, हे मुखोद्गत असणं, यांचं स्मरण करणं, जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा आपल्या पद्धतीने तो नित्यपाठ करणं, त्याचं सतत अनुसंधान टिकवणं. कारण हे सिद्ध केलेली उपासना आहे. जेव्हा अनेक लोक एकत्र येऊन उपासना करतात तेव्हा विशेष रूपाने चैतन्य प्रकट होतं आणि ते चैतन्य शक्ती काम करते त्या नित्यपाठामध्ये, नित्य उपासनेमध्ये. त्यामुळे ती सिद्ध उपासना असते. मग अशी उपासना जी आपल्या गुरुपरंपरेने चालत आलेली नित्यपाठाची उपासना आहे, ती उपासना आपली मुखोद्गत असणं अपेक्षित आहे. ह्या पुढे जाऊन जी महत्त्वाची गोष्ट आहे की इतर संप्रदायांचा सुद्धा आदर करणं. आज आपण एका संप्रदायांमध्ये जर का त्यांचे दीक्षित आहोत तर इतर संप्रदायातल्या लोकांचा सुद्धा आपल्याला आदर करता आला पाहिजे. त्या गुरूंविषयी सुद्धा आपल्याला आदर भावना मनामध्ये पाहिजे. म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणायचे की तुम्ही जर का आपल्या गुरूंकडे वडील म्हणून पाया पडत असाल तर इतर सत्पुरुषांचे पाया पडताना काका ही भावना ठेवा. कारण त्यांच्या ठाई सुद्धा लीन झालो तर आपल्या गुरूंना ते आवडणार आहे. आपण जर त्यांचा अनादर कुठल्याही पद्धतीने केला तरी तो आवडणार नाहीये. नृसिंह सरस्वतींचे जे एक शिष्य होते प्रकाशकर नावाचे, त्यांच्याकडे एकदा मौनी बाबा गेले होते आणि प्रकाशकरांना काय मनामध्ये द्वंद्व चालू होतं म्हणून त्यांनी मौनी बाबांशी संवाद साधताना या विषयावरती त्यांनी चर्चा सुरू केली की दंड धारण करणारी यती श्रेष्ठ की संन्यासी श्रेष्ठ, ह्यावरनं त्यांनी संवाद सुरू केला. त्यामध्ये त्यांची मतं काही मौनी बाबांना, ते जेव्हा खूप जोमाने बोलायला लागले, मौनी बाबांना पटलं नाही आणि मौनी बाबा तिथनं निघून गेले. काही दिवसांनी प्रकाशकरांना काही समस्या आली आणि त्यांनी नृसिंह सरस्वतींना असं बोलले होते ते की ह्या समस्येतनं मी जर बाहेर आलो तर मी दही पोह्याचा नैवेद्य दाखवेन, आपल्याला घेऊन येईल. आणि प्रत्यक्षात ते त्या समस्येतनं ते बाहेर आले, पण त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला, दही पोह्याचा नैवेद्याचा. कालांतराने मौनी बाबा स्वतः त्यांच्या घरी गेले आणि ते म्हणले की आण तुझे दही पोहे खायचे. यांनी दही पोहे खायला घातले तरी सुद्धा त्यांना ती खूण पटली नाही. त्या दही पोह्यांवर त्यांना एवढीच आठवण झाली की आपल्याला नृसिंह सरस्वतींना दही पोहे द्यायचे होते. हा प्रसंग घडल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी ते स्वामींकडे दही पोहे घेऊन गेले तेव्हा स्वामींनी निरोप पाठवला की त्याला दारातच थांबवा आणि त्याला सांगा की मी काल खाल्ले पोहे, कालच मी तुझे पोहे खाल्ले. जेव्हा हा निरोप त्यांना आला तेव्हा लक्षात आलं त्यांच्या की मौनी बाबांनी येऊन त्यांचे पोहे खाल्ले की जे नृसिंह सरस्वतींना द्यायचे होते. त्यांच्या मनामध्ये जो विकल्प आला होता, हे श्रेष्ठ की ते श्रेष्ठ, त्या विकल्पामध्ये समाधान म्हणून नृसिंह सरस्वतींनी हे पटवून दिलं होतं की ते जे ज्या रूपात आले त्याच रूपातनं मला मिळालं. म्हणजे आपली जर का आज एवढी योग्यता नाही तर आपण सगळीकडे नम्र होणं हा आपल्यासाठी अभ्यासाचा विषय आहे. की म्हणून मग आपल्याकडे नमस्काराचं जे महत्त्व सांगतात की नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद मोलाचा, की कुठेही नमस्कार करावा, नमस्कार काही वाया जात नाही. कोणाच्या मनात न कोणाच्या तोंडून काय आशीर्वाद येईल आणि केव्हा तो फलद्रूप होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी शरणागत भावनेने, प्रत्येक ठिकाणी नम्र भावनेने आपण नमस्कार करणं हे फार आवश्यक असतं. त्याही पुढे जाऊन शरणागत होणं हे जास्ती अपेक्षित असतं. कारण नम्रता ही कदाचित नमस्कारातनं व्यक्त होऊ शकते, पण शरणागत भावना ही मनामध्ये असते. महाराजांना जेव्हा एका शिष्यांनी प्रश्न विचारला की महाराज आपण आम्हाला एकच गुण सांगा की जो परमार्थामध्ये उपयोगाला येईल, त्या कुठल्या गुणाचा अभ्यास करणं आम्ही आवश्यक आहे, तेव्हा महाराज म्हणले की शरणागतीला ज्याला जमली त्याला सगळं जमलं. आणि शरणागतीमध्ये पूर्ण विलीन होणं आहे. शरणागतीमध्ये मी नाही तूच आहेस इथपर्यंत भावना, की आपलं काहीच नाहीये, इतक्या भावनेने शरणागत होणं. आणि मग आपल्याला सगळ्यांना द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग माहिती आहे की श्रीकृष्णाने तिची मदत केली, पण तो प्रसंग घडून गेल्यानंतर द्रौपदीने कृष्णाला एकच प्रश्न विचारला, कृष्णा तू इतक्या वेळ वाट का बघत बसलास, तू लगेचच का धावून आला नाहीस. तेव्हा कृष्णाने द्रौपदीला उत्तर दिलं की तुला सगळ्यांकडनं अपेक्षा होती की हे मला मदत करतील, तू आधी तुझ्या पतींना आवाहन केलं, त्यांनी तुला मदत केली नाही, त्यानंतर तू सगळ्या ज्येष्ठांना मदतीचं आवाहन केलं,
त्यांनीही तुझी मदत केली नाही. जेव्हा तुझी धडपड सगळी संपली आणि जेव्हा तू शरणागत वृत्तीने मला हाक मारली, त्या क्षणी मला येणं भाग पडलं. म्हणजे भगवंताचे सुद्धा शब्द आहेत की भाग पडणं. भगवंताची इच्छा सुद्धा काम करू शकत नाही की मला जायचंय की नाही. त्या भक्ताची शरणागत भावना त्याला खेचून घेते. आणि या शरणागत भावनेचा अभ्यास करणं हा आपल्यासाठी सामान्य रूपाने हा अभ्यासाचा विषय आहे की कुठल्या पद्धतीने आपण ही शरणागत भावना वाढवू शकतो. ही शरणागत भावना अशी बोलून अभ्यासाचा विषय नाहीये, पण किमान असं म्हणतात की या जन्मात निदान तोंडाने तरी म्हणायला शिका की मी शरणागत आहे. कुठेतरी त्याचा मनावर परिणाम होईल. एक दिवस असा येईल की खरोखर आपल्या मनात कुठेतरी शरणागती उदयाला येईल. म्हणजे काही का होईना आपण म्हणावं की मी शरणागत आहे आणि आपण मला पायाखाली ठेवा. हे फार महत्वाचं आहे. सद्गुरूंच्या पायाखाली राहणं. कारण कुठेतरी आपलं डोकं वर यायला लागलं की फटका बसणार हे ठरलेलं आहे. त्यामुळे नेहमी आणि गुरुचरणांचं महत्वच हे जे आहे की ते चरण आपल्याला वाट दाखवतात. ती पाऊल वाट आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर पोचायचे तर एक लांबचा रस्ता असतो जो चांगला सडकेचा असतो, पण लवकर पोचायचा असते तर ती एक पायवाट असते, पाऊलवाट, की जिथे कमी वेळात आपल्याला पोचता येतं. आणि गुरुचरण हे काम करतात की आपल्याला ती पाऊलवाट दाखवतात. त्या चरणांना घट्ट धरून ठेवलं की आपलं काम झालं. म्हणजे गोंदवलेकर महाराज जे म्हणतात की श्रद्धा ठेवणारा मनुष्य हा कधी दुबळा नसतो. श्रद्धा ठेवणं हे पारमार्थिक धाडस आहे. मुळातच हे असं आहे की जगाचा प्रवाह एका दिशेला चाललेला आहे आणि परमार्थ करणं म्हणजे जगाच्या विरुद्ध दिशेने पोहणं आहे. प्रवाह एका दिशेला येतो आणि आपल्याला विरुद्ध दिशेला जायचे. अशा परिस्थितीमध्ये जर का आपण आपल्या गुरूंचे चरण घट्ट धरून ठेवले तर काही काळ आपण प्रवाहाबरोबर वाहत जाऊ कदाचित, पण आपलं डोकं पाण्यावर राहील खास. इतकी शाश्वती त्यांनी आपल्याला दिलेली आहे की जर का त्यांना घट्ट पकडून ठेवलं तर काळाचा प्रवाह आपल्याला फार पुढे नेऊन काळाबरोबर आपल्याला जावं लागणार. तो खेचायचाही प्रयत्न करेल, पण एकीकडे गुरुचरणांना घट्ट धरलं तर तेच आपल्याला तरणार आहेत. आणि मग म्हणूनच भवतारक या तुझ्या पादुका ही उपमा आपण त्यांना देतो की यातनं तारणाऱ्या आहेत त्या, आपल्याला पैल तीरावरती नेणाऱ्या त्या पादुका आहेत. आपल्याला हे फक्त शब्द वाटतात, कसे शब्द सुचले असतील, पण प्रत्यक्षात जी स्थिती संतांनी अनुभवली सामान्य दृष्टिकोनातनं, काही संतांचा प्रवास हा सामान्यातनं असामान्यत्वाकडे झालेला आहे. त्या दृष्टीने त्यांना जे महत्व प्रचितीला आलं त्या दृष्टीने त्यांनी सर्वतोपरी या गुरुचरणांचं महत्व आपल्यापर्यंत पोहोचवलं. शिष्यत्वाच्या गुणधर्मांमध्ये जो पुढचा वैयक्तिक साधनेचा टप्पा येतो की त्यामध्ये आपला आसक्तीचा विषय, कुठे आपलं मन आसक्त होतंय हे शोधणं. बऱ्याचदा काही गोष्टी अशा असतात की आपलं मन खेचलं जातंय. मग ते संपत्ती असेल, मानलौकिक असेल, कीर्ती असेल, खाणं पिणं असेल, अशा कुठल्याही तरी ठिकाणी आपली एनर्जी किंवा आपला प्रवाह कुठेतरी खंडित होत असतो. ती ठिकाणं शोधून काढणं याचा अभ्यास आपण आपल्या स्वतःसाठी करणं की अमुक एका गोष्टीवरती आपलं नियंत्रणच राहत नाही. आपल्याला सगळं साधणारच नाहीये, पण हा स्वाध्यायाचा विषय होऊ शकतो की किमान हे शोधून काढणं की कुठे आपली ती ऊर्जा खंडित होतीये, कुठे खर्च होतीये, त्या ठिकाणी आपण आवरण्याचा प्रयत्न करणं, किंबहुना ती आवरली जावी यासाठी अनुकूल सत्संगामध्ये आपण राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वसामान्यपणे येणारे अनुभव म्हणजे बऱ्याचदा आपल्याला निंदकांना सामोरं जावं लागतं, दुर्जनांना सामोरं जावं लागतं. कित्येकदा अशी सुद्धा परिस्थिती ओढवते की गुरुपरिवारातनं सुद्धा आपल्याला निंदा सहन करावी लागते. अशा वेळेस आपल्याला काय करायचं हे नेमकं सुचत नाही, कळत नाही की काय निंदा अशी आली की काय करायचं. तेव्हा सत्पुरुषांचे व्यवहार आपण इथे अभ्यासणं फार महत्वाचं असतं. ज्ञानेश्वरांना समाजाने वाळीत टाकलं, त्यांनी ते स्वीकारलं आणि त्यांनी आपलं कार्य करून ते वेगळे झाले. ते कार्य प्रकाशात आलं, शेवटी निंदक वंदक झाले. आणि दुनिया वागते म्हणजे जग वागणारं असतं, पण ती शक्ती दाखवावी लागते. आणि सगळ्यात महत्वाचं, शक्ती महत्वाची असते, पण ती शक्ती एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून कार्य करते. त्यामुळे ती व्यक्ती सुद्धा त्या वेळेस फार महत्वाची असते. आज आपल्याला असं वाटते, गजानन महाराजांची पोथी वाचली, स्वामी समर्थांची पोथी वाचली की त्या पोथीतली जी पात्र आहेत ती आपल्याला वाटतं किती भाग्यवान आहेत, ह्यांच्यावरती महाराजांची कृपा झाली, त्यांना सानिध्य मिळालं, यांना त्यांच्याबरोबर राहायला मिळालं.
पण आपण हे विसरतो. कदाचित आपण त्या काळात असूही शकतो, आपल्याला ते कदाचित ओळखता आलेलं नाहीये. ते त्यावेळेला त्यांचं मूल्य, त्यावेळेला त्यांचं महत्त्व. त्यामुळे ज्या काळात जे सत्पुरुष आहेत त्या त्या काळात लगेच त्यांचं महत्त्व ओळखून आपल्या साधनेसाठी अनुकूल लाभ करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या मनाची धारणा पक्की होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्पुरुषांच्या चरित्रातनं त्यांनी जे दाखवून दिलंय की दुर्जनम प्रथमम वंदे, सर्वात प्रथम दुर्जनांचा सत्कार करा. कारण त्यांचा अहंकार एकदा संतुष्ट झाला की ते मोठ्या कार्यामध्ये आडवे येत नाहीत. त्यामुळे त्यांना मोठेपण देऊन मोकळे व्हा की तुमच्यामुळे सगळं घडते, तुम्हीच आहात म्हणून. म्हणजे अनेक सत्पुरुषांना जीवे मारायला लोक आलेले होते. त्यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा त्यांनी शेजारी पंक्तीत बसवून अगदी चांदीच्या ताटात जेवायला घातले. म्हणजे ही उदाहरणं आपण वाचतोय, ऐकतोय, पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला दुर्जनांशी सामोरं जायची वेळ आली की हे कुठेतरी समीकरण आपल्याला जमत नाही की समजून कसं घ्यायचं किंवा निंदक कशी सहन करायची. अशा वेळेस हा फार परीक्षेचा काळ असतो की ही निंदा सहन कशी करायची. आणि मग सत्पुरुष जे सांगतात आपल्याला की दगड नेहमी आंब्याच्या झाडाला मारले जातात, बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही. मग ज्या अर्थी आपल्याला दगड मारले जातात त्या अर्थी काहीतरी सद्गुरूंच्या इच्छेने योग्य मार्गावरती चाललेला आहे असं समजायला हरकत नाही. पुढे जे आपल्याला एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे वेळेचा सदुपयोग करून घेणं. असं म्हणता म्हणजे सर्वसामान्य ही गोष्ट आहे की दिवसाचे 24 तास सगळ्यांना सारखे मिळालेले आहेत, पण त्याचा वापर कोण कसा करतो यावरती त्याचं वेगळेपण अवलंबून आहे. म्हणजे हेच 24 तास सगळ्या ज्यांनी जसे वापरले त्या त्या पद्धतीने कोणी शास्त्रज्ञ झाले, कोणी सत्पुरुष होऊन गेले, कोणी आणखीन मोठे वैज्ञानिक होऊन गेले. तर अशा पद्धतीने त्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलं. त्यामुळे क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थमच साधये क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. हे जे म्हटलं जातं की क्षणाचा उपयोग करून घेणं, तर प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेऊन आपली साधना वाढवणं, साधना सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे की जेणेकरून प्रत्येक क्षण आपल्या सन्मार्गी लागेल, सत्कर्माला उपयोगी येईल. त्याचबरोबर नीतिमत्ता आणि धर्माचं आचरण ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला सांभाळल्या जातील. याचा अभ्यास हा वैयक्तिक पातळीवरती आपला वेगवेगळा असू शकतो. वेळेची मर्यादा असल्यामुळे अनेक गोष्टी हे आपले वैयक्तिक अभ्यासाचे विषय आहेत. त्यामुळे आपण आपला स्वाध्यायाचं चिंतन करून आपल्याला ज्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत याचा आराखडा तयार करून, म्हणजे आता मी वस्तुता बघते काकू कागद पेन घेऊन नोंदी करतात. खरोखर हे सगळं असतं की आपण जर अभ्यासकाच्या भूमिकेत असू तर आपण ते खरोखर उतरवणं, काय महत्त्वाचं आहे, काय ऐकलंय किंवा काय आपल्याला उपयोगी आहे हे कळणं किंवा होणं फार अपेक्षित असतं. आज इथे ही प्रवचन सेवा करायला मिळाली ह्याचं कृपा मी कुठेतरी असं म्हणते की 2 संप्रदायांची कृपा मला मिळतीये. कारण सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेब बेलसरे आणि बाळासाहेब महाराज वाकडे ह्यांची भेट झालेली होती मालाडला आणि दोघांची गळाभेट झाली होती. त्यामुळे 2 संप्रदाय तेव्हा एकत्र आले. त्यानंतर सेंट ऑफ पावस ज्यांनी लिहिलं ते सेंट विद्यानंद त्यांची आणि माझ्या गुरूंची पूजनीय दत्ता काकांची बुलढाणा येथे भेट झाली. त्याचबरोबर ग्वाल्हेरला स्वामी माधवानंदांची भेट झाली. आणि आता ही पावस सारख्या तीर्थक्षेत्री स्वामी गणेशनाथ महाराजांच्या उत्सवात सेवा करायला मिळतेय. त्यामुळे मी महाराज आणि स्वामी दोन्ही परंपरेंनी कृतकृत्य झालेली आहे. दोघांची भरभरून कृपा अनुभवते आहे. ही कृपा सदैव राहो, सर्वांवरती राहो अशी गुरुचरणी प्रार्थना करते आणि समाप्तीचा श्लोक म्हणते. स्वस्तिस्तु विश्वस्य फलप्रसीदतां ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया मनश्च भद्रं भजता दोक्षजे आवेशतां नौ मतिरप्य हैतुकी. हे सद्गुरुनाथ, हे पंढरीनाथ, दुष्टांची बुद्धी सद्बुद्धीमध्ये परावर्तित होवो. आम्ही सर्व एक दुसऱ्यांचे हितचिंतक होवो. आमचे सर्वांचे मन निष्काम भावाने श्रीहरिचरण तथा गुरुचरणांमध्ये प्रवेश करो. जय जय रघुवीर समर्थ. शिष्यत्वाच्या धारणा या विषयावर आज ताई बोलल्या. म्हणजे
आज ज्यांनी प्रवचनात आपल्याला जे काही सांगितलं ते जर आपण 1 वर्ष त्याचा विचार केला आणि पुढच्या वर्षी इथे आलो आणि त्यात आपल्यासमोर असतील तर आपण त्यांना सांगू शकतो की आम्ही तुम्ही सांगितल्यापैकी काय काय हो का नाही. त्यांनी आपल्याला असंख्य गुरूंनी सांगितलेला उपदेश. आता परत भक्त आणि शिष्य ह्याच्यामध्ये पण खूप फरक आहे. पण आपण मानूया की आपण भक्त आहोत किंवा आपण शिष्यही आहोत, काहीतरी एक मानूया आपण. कारण शिष्याची व्याख्या खूप व्याप्त आहे आणि ती आपल्याला शक्य नाही करणं. आपण भक्त होऊया. तर मग त्यात काय करायचं हे ताईंनी आता आपल्याला समजावून सांगितलं. अनेक गुरूंचा त्यांनी दाखला दिला, अनेक संदर्भ दिले हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता. त्यामुळे एकंदरीत मागची 70 मिनटं खूप छान गेली आणि आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी समजल्या असं मी मानतो. आपल्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे मी त्यांना प्रसाद भेट देण्याची विनंती करतो. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि आपल्या सर्वांतर्फे मी ताईंचे पुन्हा एकदा आभार मानतो.